अन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थो भगवान् मुनिर्नारायणवान् धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थ भगवत्पादान् वन्दे निरन्तरम् आनन्दतीर्थोपदिष्ठो निधिर्नारायणाख्यः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरोन् वेदव्यासरभूत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं शास्त्रेषु पारदृश्मानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे श्रीगुरुभ्यो नमः हरि ओम् स्वस्त्यस्तु विशेषसंबंधलानि सन्ति काली विशेष जावनो ऐकल्याची कशी त्या स्वयंभू म्हणून वंशवृक्षांत येताना कोणाला प्रसूती काणलेले आकुती काणलेले आणि मागिरी त्या अंतु पळयतना एकडच्यान ब्रह्माल अनेक पूतू तो कश्यप तसले ते कश्यपाल खंयची एक जीवनावधी पळयता तंतु कसं पुरे दिसता तंतु खंयची देवाल ह्या येता म्हणून तसले एक चिंतन देताना थंय कश्यपालांतू कश्यपाक मस्त ताका बायलो तंते विशेष जावन दोन्ही बायला नाव चढती पुराणा कळता एक दीती एक अदिती अदिती हम दोन योग्य कालाचेरी जावका जल तसल पोषण येन करताना कालमान इत्यादी पळोवन थंय उत्पन्न जाताची आदित्य सुरवृंद तेदना एक बायलेक चढून जल्लेची मक्का चढून जायनी म्हणत तसल एक कातर दिटीक सूर जाता तेदना कश्यपाले म्हणता मक्का कसले जवो आता हांव गर्भधारण करका तशें हांव म्हाका चढून जावकाची म्हण खट कर तेदना कश्यप म्हणटा थंडी ताकय दिता तुमी गेल बायल तुका खंयच्या समयाचेर कसं दिवका तें म्हाका कळटा जाल्यार आतां कालमान समना आतां आमगेल तरी चढून जाताची तांणी असुर्ग योग्य जावन आशिल्लें तसलें तमो योग्य जावन येताच परमात्मा सेवेक इश्टूर जावन आसनाच तसलें तमो योग्य जावन आशिल्लें तसलें आसुरी सेमीयेंत तांगेलें जीवन जेवचें नाका तशें जावन आतां कालमान येयली तशें जावन आतां आमी चेडूवाक घुसकर प्रयास करत नाका ना ना तुमी हें पुरें नेमान काडटा आसाची आक्का दिन म्हाका कसलें दिनाच तशें हांव म्हाका जावू का म्हूण हटा बसतना कश्यप सांगता दिव्या समय कसलें त्या म्हणटा गडबडी कसो तुका ना ना थंय चेडून जाला तशें म्हाकाय चेडून जावं का म्हणटना इतली तिणें सांगतरी कितले सांगतान सांगलेरी हें पुरे देवान नियमू अशेंच देवाल खंयची एक सांग ताणें परिकल्पन केलें तसो नियम ताणी परिकल्पन केलें तसो ते रचना ती आमी गुंडाच्या जायना तशें हांव न्हू देवानाची असल देवाल संकल्प यो म्हणले रितीर ती चिंतन करून तो कश्यप कसं करता म्हूण सांगलेरी दिती लोटू मैथून ज्ञान करतना तिका गर्भधारण करच्याक योग्य प्रक्रिये तो तडवता जाल्यार कालमानान ताणें सांगिल्लें म्हणकेची घोर जावन आशिल्लें तसल तसल कालमानान तो तिणें गर्भधारण केल्या तेदनाची पुरे अनर्थ इत्यादीक येवच्या सूर जाता तेदना ती पश्चात्ताप जाता अयो मी गेल बामणान सांगिल म्हाका नाका तर नाका मुखार कोरया जाल्यार अशी एक घोण गेली म्हूण कसं करचें म्हूण कळना म्हूण सांगून कश्यपाले जोर रडतके कसं करचें मिगेल खंयची अज्ञानान आसतना हांव अशें केलें म्हाका क्षम कर का हांव कसले प्रायश्चित करूं तयार आसा म्हाका हें जायना तेदना कश्यप सांगतके तूं
मनान प्रायश्चित देवाला मागलाय तशें हांव आत्ता जल्ल तसल खंयची एक आमी बदलावण करूं जायना जाल्यार मुखार तूं हें केलें प्रायश्चितान योग्य रितीन तुगेल्या गर्भान तूं आई तसं चेडूं वा चेडूं नात्र योग्य जावन आशिल्लें तसं जाल्यार सज्जन जावन नासताची म्हणून रितीन ती कश्यपू अदितीक हें करता जाल्यार मागीर मास भोर न्हयले मास भोर न्हेतना हिने गर्भ सोडका नवा ही पळयत गई मंगा आकाश पुरे नीळ जाला पुरे कडेन सुण्याचे भूमकी इत्यादी ऐकता असल एक कालमानाचेर आताची जावची फुडेची हे म्हणटा आसत तशें जावन हांव जल्मू दिना म्हूण सांगून घट्टी धोरून राबता दीत पळया एक पंथाक प्रसव जाल्यार पूर जाता जाल्यार एक खंयची रितीन एक जगत्याक एक छान करता म्हणल्यार हांव जन्म दिल्यार न्हू हें पुरे जावचें म्हळ्यार रितीन दीप तांदून धरतकी कितले प्रयत्न कितले भायर येवच्याचेर ताणें प्रयत्न केले सोडा तशी हांव जन्म दिन जाल्यार जालना भितरी तेंची हें जेवो म्हूण सांगून मस्त काल पर्यंत तशी धरता काल मानू क्रमेण वायट जाता येता गर्भा येवची फुडेची वायट इत्यादी जावन आसता जाल्यार हें जायना तेदना पुरे देवत येवन सांगता की तिगे हांव पांचशी जेवच्याक नरी बापसूल आनीक बायल तशें जावन न्हू पुरे देवत येवन सांगताच देवाल खंयची खेळ आसा ते आमी खेळत न्हय खंयची जावका जाल्यार तसो संदर्भार कसो कसो जावका जाल्यार त्या जताचीची तशें जावन तूं भिवू नाका अन्नान तुका सांगपाक दिला न्हू मुखारसून तुका लागता जाल्यार आंगडी रस्ता योग्य जावन आशिल्लो तसो देवभक्त जावन येता म्हूण सांगा न्हू कसला भित्ता आमकां पुरे लागतलो तो परमात्माच ताण आसतना कसो भुंय कितले फावट दुश्ट आसच्या पुरो कितलेय आसच्या पुरो तांगेले कशी एक गोष्टी चेडच आमगेले परमात्मा आसता तशें हांव खंयचे रितीन भिवू नाका तूं तांगेले खंयची जन्म जावचो आसता जन्म जावो म्हूण सांग तेदन तीन इंगीत कश्यपाक ह्या म्हणटा घोर जावन येवच्या कसं कारण आम्ही कसले एक वायट करणी आहे कसं ना कसं चेडूं येताच म्हणतना ब्रह्म सांग कश्यप सांगता की हें आयची कालची नाही आहे हाची मागची काणी आसा कसं जाता कसं काणी म्हणून सांगरी योग्य रितीन कोण की ब्रह्मालय सुरवे चेडूं चार जन सनक सनंदन सनत सुजात सनत कुमार आणि चार जन ही करतना परमात्मा दर्शना वचका म्हणून सांगून वैकुंठ लोका वताच वैकुंठांत दोन्ही भाग असते एक भितरी मुक्त लोक एक अमुक्त लोक म्हणजे लिव्हिंग रूम मेरांडा हे कशी तशी अमुक्त जलल कोण की आणि काही मोक्ष आवचनीची त्यांनी त्या वैकुंठा खंयची त्या देशात आहे मात्र वच्चा तांचे भितर ते परमात्मा नश ताजी भायरी द्वारपाल जावन ती जय विजय सनक सनंदन जय विजय तशीची नंद सुनंद मागिरी वर्लल कुमुदाक्ष इत्यादी त्यांनी द्वारपाल जावन आसताच अशी एकानेक कालार कसं येता म्हणून सांगल्यार वर्लल कोण की नंद आदी वर्लल पुरे द्वारपाल तांची एक कारणान देवाल खंयची कार्य म्हणून सांगून तांणी विंगड कडेन वचका जाल्यार तसं परिस्थिती जाता तेदोना सगळेची हाची द्वारपालना रक्षण कोणाक म्हणून सांगल्यार जय विजया मात्र आसता तशें हांव ते दोसू कसं जाल्यार आनी काही स्ट्रिक्ट जावका आमी म्हणून तसो एक भावन कर कोणाकय सोडची नाका म्हणून रितीन हें करून नासताची घट्टी बंधनार घालून नासताच आनी चार जन योग्य तपो योग्य जावन आशिल्लो तसो जाल्यार आनी चार जणी येवन येत राबतना तांणी जय विजय तुमकां तांकां भितर वचा सोणाच तेदना भितर वचा सोणा म्हणटना आनी निमगिताच कसला सोणाच आमी कोण म्हणून कळतो तुका ब्रह्मपुत्रान योग्य तेजस्मान जावन आसतना आमी परमात्मा संकल्पान करतना ते पावलेची आमकां देवाल दर्शन जायना अशें आमी वचनाच देवाल दर्शन दिना म्हणजे तूं कोण म्हळ्यार रितीन तांणी प्रश्न करताची तेन्ना हांव कोण कसले इतलें म्हळ्यार उलोवचा ना देवाल दर्शनाक आतां वच्चा ना तितलेच म्हळ्यार रितीन कठोर जावन सनक सनंदन समस्तुजाता सनत कुमारांक ह्यो जय विजय तेंची द्वारा राबयताच राबयलेले पळोवन अनेके हांनी कसले रितीन छंद रितीन आमी कसले याने देवाले दूर दुखून दर्शन करून वताची देवाना संकल्पपूर्वक पेटयलेलो आमकां म्हणून सांगतना कसं सांगल्यार आनी आयकनाच इतली म्हणटना देवाल कामाक देवान संकल्प करून आपयतरी आमी इतली खंयची तपोबलांनी तर पावतरी तूं आमकां सोडा म्हणून सांगिल्लें तांणी कसं करताची म्हणून सांगल्यार तुमी देवाल द्वारपाल जावच्या योग्य न्हय तर ह्या मटा तुमकां ज्ञानस ह्या मटा अहंकार दाखयता आसा तुमी अशी पुरे असून वैकुंठ आसतना येवचे न्हय तुमी केतनाय कसले म्हणून सांगल्यार तुमकां
तुमगेल पाप क्षय जाला येन जाला पुण्य क्षय जाला तस जावन पुण्य क्षय जावन तुम्ही भूलकार जन्म घेऊ का म्हणून सांगून तसं तमो योग्य गुण दिसतात तुमगेला तुम्ही राक्षस जाऊन जन्म आहे म्हणून सांगतात या पुरे जाताना तवे सांगतात ते 100 जन्म घे म्हणून सांगतात तर पुरे जाऊन येताना ते त्यांनी इतली जतरी धावणू जय विजय येताची तेताना जय विजया मागशीची अन्यताची जय विजय परमात्मा नमस्कार करताची अन्य परमात्मा आपले पुढले भक्ती श्रद्धा जा नमस्कार करताची तेताना वृत्तांत पुरे सांगताच पळा देवा तुगेल तुमची दर्शना कैलेच तुझी प्रेरण गुण पहिलं हंग येताना अन्य आमकरा पहिलं आम्ही खंयचे रीतीन भितर आमकां सांगता पडलेलं तुझे आपयलेलं तुझे संकल्प करून आमकां ह्या केलेलं म्हणून पुरे सांगले जाल्यार खंयचे रीतीन तांणी उत्तर दिली आमकां सोडीन तांणी तशें आसतना आमी शाप दिलो खंयचे हाचेर चूक जाले आनी तुगेल कामां अशी तुगेल सेवे अशी तुगेल सेवे आसतना तांकां कसले उरलेले रे ते तुका उरलेले समज कोणाले ओट्टू कोणा येता वयजरे तांकां खंयचे रीतीन वरला लागेशिल्याक अपमान करता वयजले रे तांकां एक रीतीन इनडायरेक्टली अपमान केलेलो म्हणजेच तशी ते एक तुगेल सेवे आशिल्ल्याक आमी तरी अवमान करता वयजरे तुका खंयचे रीतीन अवमान केलेलो तसले साध्य तशें पुरो तशें जावन देवा आमी सांगितलें कसले चूक आसलेली आमकां क्षम कोरका म्हणून सनक सनंदन सनत सुजात समत कुमार ब्रह्मकुमार निमून घेताच ब्रह्मकुमारा निमगितना देव करुणामय तो सांगता कसले चूक करतो कोण की मलगड्यांक तांगेले कशी व्हड योग्यत्वंतांक कोण मर्यादीना मुख्य जावन ब्रह्मवृंद घरा येतन स्वागत कोरका पाद्यगान त्या करनाशी वाटेरी राबोन उलयलेल्याक आज्या पशी व्हड तांगेले दोष कसले ना तशें जावन तुमी दिलेले तसले योग्य जावन आशिल्ल्याची हें आसा अहंकार इत्यादी तांक चड आशिल्लो त्या अहंकाराक खंडन जावका म्हणल्याकची तांणी केले जांग आसा तांकां 100 वर्स तुम्ही 100 जन्म पर्यंत तुम्ही जन्म भूलोकान जन्म जावका म्हणून सांगता जाल्यार तांणी जाल्यार मिगेले मागता आसाची तांचे हें जावका तशें हांव तुमगेले खंयची आज्ञा घेवन हांव तांकां एक हें दिता तांकां 100 जन्म अनुभवसूच कशी 3 जन्म आसुरी जन्म येयल्यार पुरो जाल्यार तुम्ही अनुमोदन करता जाल्यार तांकां हें करता तांकां जाल्यार तांगेले वयली विशेष अनुग्रह करून ते सर्व आसुरी योनींत येयले ते तांणी म्हणटाच देवा आसुरी योनींत येयले खंयचे कसले करतना ताजे नंतर मरण जाल्यार नरकाक जनुर्थ जावचें जीवन पर्यंत आसुरी काम करून ताजे नंतर खंयचे कारणान मरण जाल्यार तदनंतर वचूका की खंयची आमकां अधपतन जाता नरका वचून पळोवका अशें आसतना आसरी योनींत तूं 1 जन्म न्हय 3 जन्म न्हय 100 जन्म दिल्यार आपासून घेवच्याकच जायना तशें हांव तूं कसले रितीन अनुग्रह कोरकार म्हणून सांगतना तेन्ना परमात्मा सांगता विंगड रितीन तुमकां मरण जाल्यार तुमी थंय वचका तुमगे मरणाक हांव कारण जावन तूं उद्धार करच्याक हें जाता मरण म्हूण जायना तुमी योग्य जावन आशिल्लो तसो उद्धारूय जाता म्हणून सांगता आमकां भारी संतोष इतले आमकां परमात्मा येद्रा राबोवन येद्दोळताय परमात्मा लागीं राबोवन हें केल्या आता परमात्मा येद्रा राबोवन तागेले मनांत केन्नाय म्हाका हें कोरता म्हणल्यार विगेले उद्देश कोण तो येता न्हय अशें म्हणटना तांणी संतोशान थंय स्विकार करताचे आनी केल्ले तसले कर्माक प्रायश्चित्त रुपाय दिल्लेले खंयची ब्रह्मकुमारान दिल्ले तसले सर्व शाप आनी स्विकार कोण घेताची तसल ब्रह्मकुमारा वृत्तांत शिल्ल कोण त्यांची जय विजय आज तुगेले चरडा तुगेले पोटान बैसल्याची तांनीची मुखार येवच्या भायर सरला तशें हांव खंयचेय कारणाक जाल्यार तूं गर्भ इत्यादी तांकां जन्म दिवका तांकां जाल्यार जन्म पाशा देखून मोक्ष मेळका तशें हांव तूं खंयचे रीतीन राखवण हेंची एक जीवान ते जाल्यार म्हळ्यार जय विजय कशें येताची म्हूण सांगल्यार तांकां 3 जन्म हिरण्यकशिपू हिरण्याक्ष तदनंतर रावण आनी कुंभकर्ण शिशुपाल आनी दंतवक्त अशी 3 जन्म तांगेले हें आसता हंतू खाली जय विजया मात्र हें जन्म म्हणले कुणाकाची हाजी ओट्टू खंयची आदि हिरण्याक्ष म्हणून राक्षस तशी हिरण्यकशिपू म्हणून तसलो राक्षस तांणी योग्यता हा तमो योग्यच तांणी असुरच तांगेले ओट्टू हें जय विजया जन्म घेवचें न्हय जाल्यार प्रकृतीन करतना जय विजय सात्विकच तांकां कसले तमच हें आसुरीक प्रवृत्ती येवच्या जायना तशें आसतना आमगेले 2 जणांक ओट्ट जावन एक शरिरान तूं 2 जीव एक हिरण्यकशिपूले शरिरान 2 जीव
एकलो जयू एकलो मग हिरण्यकशिपू. हिरण्याक्षा शरीरांतूय दोन जीव, हिरण्याक्षू आणि जय विजय. अशी कसल्याक अंतू कशी कळता म्हणून सांगल्यारी मुखार वत्ताना तांगेल कंची क्षय या जता असता आणि जय विजयाल प्रभाव चढते. आणि सुरवे येताना मस्त दोष आशिल्लो त्या दोष भोगताना कसं येता म्हणून सांगल्यारी हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्षांतू ताकद चढ असते. मुखार वत्ताना कंची रावण आणि कुंभकर्ण जेताना हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्षाल आसुर जाम असेल तसं हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्षाल तितके प्रभाव असताना जय विजयाल ಸ್ವಲ್ಪ चढ प्रभाव असतो. तज्जी नंतर शिशुपाल आणि दंतवक्त्राल येताना अनेक हंगेल प्रभाव होऊन जाता जय विजयाल चढ प्रभाव येतो. तस जावनो देवाने जलरी पंचकी तांगेले या करताना सुरवेक दोग जनाक दोन विंगड रूपान देवाने संहार केलं. वराह नरसिंह मागिरी रावण आणि कुंभकर्ण देताना एक रूप आहे. राम म्हणत तसं एक रूप आहे. कृष्णावतारात देताना आणि मुख्य जाऊन असेल तसं शत्रू नाही. कंस मुख्य जाऊन असेल शत्रू तागेल प्रमथन आईल ताजी मध्यंखांक दोग जना मान काढलं. अशी पळयताना हंगेल एक आसुरित्व कितले तांगेल जन्मजन्मान करताना त्यांची क्षय जता आशिल्ल्या म्हणत तसं एक परिकल्पने या दृष्टीने पळयताना कळता. तसले हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष दोग जने ते जन्म आयल्याची विशेष जावनो तेदाने तंते कोण म्हणून सांगल्यारी हिरण्यकशिपू मालगडो हिरण्याक्ष धाकलो. मस्त जनाक दोग जन चरडू म्हणगतच कोण मालगडा कोण धाकलो म्हणगत ना स्पष्ट जावनोची भागवत सांगता. हिरण्यकशिपू मालगडो तशीची हिरण्याक्षू धाकलो. अशी हिरण्यकशिपू हिरण्याक्षा जय या जत तंतु नंतर या हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्षाला कचकी या जतरी हिरण्याक्षू कसं करता म्हणून सांगारी एकाने करारी पृथ्वी ताजी कक्षेत पण आपास डेमेज केलो जनाक सांगतात कसं म्हणताची म्हणून सांगारी हिरण्याक्षू एक मांद्रीशे मोर्चो नो भूईक वेल्ल्या म्हणून सांगताच. असं काणी काही ना चिरडू गोस्कर ते एक मना वचुका चंद्री तीर सांग का म्हणला तांके आकर्षक जाऊन सांग का म्हणला असल पुरे एक दृष्टांत देऊन सांगेल शिवाय खंचे एक ब्रह्मांड पुराण जायत तशीची भागवत जायत. हिरण्याक्षान कसं केलं म्हणून सांगणारी त्या खंचकी भुईंची खंचकी एक तज्जे एक कक्षस तज्जे एक या पाट अस तज्जे एक वाट अस सूर्या सुत्तुगुंज त्या कक्षेत गुण निसराईल म्हणारी भुई खै राखू का त्या भुईचे हजेर स्थला राखीनाशी कक्षेत गुण निसराईल. त्याची खंचकी एक म्हणताच पुळया आमगेले खंचकी एक संप्रदायान सांगेल कसं पुढे बोगस म्हणून मस्त सांगताच. आम्ही कसं सांगताची भूधर म्हणून सांगणारी हे सर्व भूमी असताना शेषावर संकर्षणावर असतं म्हणून सांगताच. प्लॅनेट संकर्षणावर काही असते त्यांची एक सर्पा मात्यारी आमगे भूमी असं म्हणाल तसं विवरण तुम्ही शास्त्रात दिताची जल कंचकी दिवी लोक आणतो ते भूई सूर्याल कंचकी आकर्षण शक्ती करताना त्या भूमता असता म्हणून सांगताच. अशा असताना तुम्ही शास्त्रात कसकी सांगला तस जाऊन या मिथॉलॉजी म्हणून रीतीने मस्त्यार विवरण करतात. त्या कंचान जेवचे म्हणून सांगली त्याच्या योग्य जाऊन असेल तसं अर्थ करणाशी जाऊच. संकर्षणामुळे शब्द पडया भूमी कोणावेर असं संकर्षणावेर असं म्हणून सांगतात. संकर्षण म्हणजे शेष त्या शेषाला नाव संकर्षण. संकर्षणामुळे संकर्षण सम म्हणजे आकर्षण शक्ती करताना भूमी राबल्या म्हणत असेल सिद्धांत. त्या खंचकी आमगे म्हणतो कशी सांगते म्हणून सांगणारे खंची एक विषयाक खंची एक द्रव्याक ताक मूल जाऊन असेल तसं अभिमानी देवता मुखांतर सांगचे. तुमका सुरवेदी सांगतो सांगल्या आम्ही तुमचे एक जड पदार्थच म्हणला जड पदार्थच वय दिलाय ताक जाव का ज्याला नियमन करतात तसं एक शक्यच एक जाव का ज्याला तसं आत्मच एक जाव का ज्याला तसं सोलच म्हणून आम्ही सिद्धांत उपदाची या सायन्स ओपना त्यांची खंचकी आकर्षण या संकर्षणाक नियमन करची कोण आहे म्हणून सांगा ते शेषा तशाने शेषा अनुग्रहान करताना भूई राबल्या शेषावे राबल्या आकर्षण शक्ती राबल्या म्हणले सिद्धांत आम्ही लहान जलड सांगे. तसं संकर्षणा हात दुखून आकर्षणाच कणकी एक कक्षे दुखून हे नको निसराय केलं. तसं निसरायलेल्या हक्का संज्ञा कोरच्याक तुम्ही आदिवरा हाल काणे केल्या तशीची अंगे जलरी मनो इत्यादी ब्रह्मालय म्हणता ब्रह्म हे जलरी तपस्या करता तपस्यानं तगेला नंका दुखुनुची तो वराह रूपी परमात्मा अपास अवतार घेताना थी अपास भूई या करता अपास्यो हिरण्याक्षता होंग मार्थन मात्र
त्यानं मारताना कसं केलेलं दाड्यान दिवशी मारलं हिरण्याक्ष. ह्या कश्यप पुत्र हिरण्याक्षा मात्र कंसाडार मारतात. तशी कपोलाक मारनु तज्जनस्किना तगेल मृत्यू जाता म्हणरी अंते जलरी कळता. केवल राक्षस जल तसल हिरण्याक्षा कितली बल आशिल्या ह्या जयाल खंचके एक सन्निधान देताना तगेल खंचकी बल क्षय जल तशें हांव दांड्यान कुंकुल मार्क आशिल्या खाली एक कांसड्यार मारता न्ही तो मर अशी कळताना तगेल एक तंत्री अपास तगेल एक शक्ती कितली न्यून देता हे खंचकी योग्य जावन आशिल्लें तसल जय विजयालय सन्निधान असताना कशी हांगेल एक स्वात्विक स्वभाव येते दिसता म्हणाल तसल एक दृष्टी हांगा आमकां पळयतना कळटा. अशी हे दोन्ही विषयी भागवत आणतो कपोलान मारला तशी दांड्यान मारला म्हणून दोन्ही सांगला खंयचे म्हणून सांगानी त्या श्रीमद मध्वाचार्यान निर्णयान सांगिल्ले विषय. अशी ह्या जे तरी हिरण्याक्षु खंयची रीती परमात्मान तागे संहार केला. हिका जोर जोर बेजार जातास सुरवेकाची जन्मायुचे ना कमळात घेतील जलरी कसले जो चांग जो वाईट जो आमगेल चरडूची तशी हांव चरडू खंयची रीती दिवशी गेल्या खंयची हांव आसतनाची मिगेल चरडार मरण पळोवपाचें तसल हें मेळना दुर्भाग्यच न्हू म्हणल्यार ती रडता आशिल्ली. तेदाना हिरण्यकशिपू मस्त कोपयला अत्यंत आत्मीय प्रिय अत्यंत मोग के जीवा चड मोग तागेल भाव मेळ्ळे. तसले हिरण्यकशिपूक तेदाना आवसू रडता आवसू समाधान करते कसले अंबहे वधुपुत्रा वीरम महार्थ शोचितुमर्हति रिपोर अभिमुखे श्राग्यः शूराणां वध ईप्सितः. तसले रडता समातू मिग्गेल भाव मेल्लेलो वीरगती घेतला ताण क्षत्रिय विशेष जावन आशिल्ले तसले म्हणजे एक वीर शूर असले तांकां कशी तांकां मरण कसं जावता म्हणून सांगलेली मागशीच्यान जो खंय निद्दलेल कडेन मरण येयलें तांकां कृष्णाक खंयची एक युद्धा असताना शत्रू अभिमुख राबून तांगेल अभिमुखान करताना मरण जालें असं मरण जावका म्हाका समज हांव आशिल्लो तसो शत्रूले मरण मेळ्ळें त्या म्हाका उत्तम गती त्या म्हाका एक स्वर्गारोहण म्हणून रितीर तांणी चिंतन करतात. अशी तू खंयचे रितीर रोव नाका जाल्यार ती अनेकही मस्त हे जाव विकर्णकेशा स्तब्धाक्षम संभारा दृष्टत पुरे केसाची हे आणि पुरे सोडवायला चेडूच्या ह्या चमकला म्हणून रडता असा रुदन उच्चैर दयिता अत्यंत हडहड ध्वनी उकिटेन म्हणतात त्या रितीरी ती कसं करता आशिल्ली म्हणून सांगलेली रडता आशिल्ली चेडू हें जाल्ला म्हणून सांगून आवसूल रण्य एकडच्यान पळयतना तिकडच्यान तो साक्षात यम येईल कसल्याक ती कश्यपाल बाय दितीदेव तसले दितीदेव येयले असले एक चर्य पळयतना यमधर्मरायू येवन सांगता की तू कसल्या रडता सर्व परमात्मा संकल्पान असकिना जाऊच जन्म मरण मिळेल तसं सर्व ते परमात्माला अनुग्रहान जाऊच केवल भगवद्गीतेत येईल तसं सर्व श्रुवे दुनियेत जायन येईल तसं सर्व तत्व होंगा त्या यम दितीक सांगता. हे सर्व जात मात्रा मृगा गावो हस्तिन पक्षिणो जशा भया भयस्व भोगादो कारणम ही विजानते. हे खंयचे जीव नित्य जलत तसं जीवा खंयचे रीतीर मरण ना कशी कळता म्हणून सांगली हे खंयचे एक वास्त्र जले खंयचे एक कसले प्राणी जले जो यांचे आसच्या बरो मनुष्य आसच्या बरो ते पुरे कसं करताची म्हणून सांगली जल्ली तशीच तांकां खंयची रीतीरी पोट्टा कसले घेवका म्हणल्यार जो तेदन कसं करताची तांनीची सोदून वचून दूध पिवचा प्रारंभ करता की गायची वास्तू जल्लन तशी तोगू पडता समची अर्धघंटे भितरी ते दोन्ही तागे चारी पाया राबून असता राबून सुरवे वचून अवसुले हांतू दूध पिवचाक ते प्रयत्न करते. तशें कोणेय एक शिकोवचा ना गायक खंयची रीतीरी आमगे भाशेन सांगून आमी दाखोवचा जायना ताका ते कशी बोधन येता हांव थंय चमकले रे म्हाका पोट्टा मेळटा ताजें नासतना तुगे तृप्ती जाता म्हणून तसो विशय ताका कोण पाट काडलो जेवच्या पुरो त्या मात्र न्ही कसले एक व्हड शब्द जाले ताजें नासतना ते भिवन आंग काडता हाजेन म्हाका भीं जाता हाका म्हाका घातक आसा म्हणल्यार रितीर ताका कोण बोधन दिता हें पुरे तुका प्राणघातक जाल्ले तसले विशय कृत्रिम विशयाचेर आमी शिकोवन दिवं का आतां इलेक्ट्रिसिटी आसा इलेक्ट्रिसिटी आपल्यान हें जाता कसं लायक ते कृत्रिम जावन आशिल्ले तसले विशय
जननी ही एक जोर उच्च असलेली पटाक असलेली सुरवे चरडून भिवून हे करतात ताची विषय तांक सांगता म्हणना होड शब्द चलो गुडगुडयलो मिंचयलो चरडून भिकाच ते कोण सांगला हज्या नसकिना जीवाक आघात अस म्हणत तसले विषय कोण पाठ काढा कोणही पाठ काढ अभय खंयची रीतीर कितले रोडो अवसून एक पण पोटोन दवरून अवसून गट्टी धरले तीन कसं करता कसं असलेली कितले भंय असलेली ते अवसून धरलेल करताना अवसून खंयची एक स्पर्शान करताना ताक अभय असता हे कशी साध्य ताक कोण सांगला ही आवसो ती म्हाका छान करू कयल्या ती म्हाका वाईट करना म्हणत विषयाचेर अभय ज्ञान कोण दिलता भया भय स्वभोगादो कारणाने ज्ञानते ह्या पळयतन कळता पूर्वजन्मा संस्कार म्हणाले एक असता आमका आमच्या देवान एक विचित्र शक्ती केल्या बाय जन्मावतना मंचू कितली जाव का तितली मात स्मरण देते भोग पोर कामला तसं स्मरण देता ताची मागची तू पुढी कशी कंची शरीरान बैसून कंची रीतीर भोग केला म्हणून सांगा भोग कोरच्या कसं प्रेरणा जाव का तितले देता शब्दान असकिना भैंजत म्हणून कळता अग्नीन भैंजत म्हणून कळता जलरी तुक खंयची रीती ताजेन तुका पुढे कसले एक अनर्थ झाला त्याविषयी दाखयना अशी खंयची एक जीव कितली ताक स्मरण जाव का कितली विषय ताक कळलेर ताका जीवन करू जाता तितल्या परिमितीरी ताका खंयची एक संस्कार इत्यादी दिवन तो परमात्मा जीवन पेटयत गेल्यार पूर्वजन्मस म्हणून तसले एक निश्चय जाता हे केत तोडत आहे तो मागशी मागशी चमकत मागशी वत तशें असताना जीव केद्दन दुखून आसा तेद्दन दुखून ताका खंयचे रीतीर भंय कसल्या अभय कसल्या भोग कसल्या म्हणून तत्वज्ञान आसल्या म्हणून कळत हाजेर तू कसलो जीव आज जल्ला नाही नित्य जावन अशें तसलो जीव जलरी जीव नित्य वय जलरी हे खंयचे शरीर आसा आमका तो खंयची हिरण्याक्ष मिगल दी निमिता हिरण्याक्ष मिगल चरडू तो जीव नित्य जर हिरण्याक्ष जावन तो कसो मिगल चरडू जावन अशें हे शरीर सहित जावन मिगल चरड जावन अशें पल्ला ताण विंगड जन्म जाला ताका मिगल बुडतयना तो मिगल चरडयने मग तागेल वेर ममत येना मग कशी खंयच्याक हे शरीर विशिष्ट जावन अशें तसं त्या जिवावेर न्हू तसं हिरण्याक्ष म्हाका मेळना न्हू म्हणून सांगतना तेदा नापास गीतेच मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः खंयची एक मात्रा नियंती ती मात्रा खंयची रीती ज्ञाना विषय चलत तसं हे पुरे आमकां जेवचे तसं स्पर्शच्या पुरो सुखच्या पुरो आता तो मेसेज मस्त शाक असत एक पण फॅन येईल थंड वार लागल्या सुखजत ना अपास रांदपा कोडा वचून ते रांदप करचे हे करचे शाक्या नसकिना सर्व हे जेतना ते उष्ण स्पर्शान दुःख जावचे शीत स्पर्शान सुख जाता उष्ण स्पर्शान दुःख जाता असल्या मात्रा स्पर्शास्त कोणते शीतोष्ण सुख दुःखदा अशी जातना कसं करताची तान तितीक्षित मारहे हे पुरे सहन कर अयो ते चमकर शाको ऑन करचे ताजी मध्ये ते उज्जा हैदरा बैसून रांदप करकावा हे करताना इतले रांदप आणि करचे ना का म्हणून आते बेसता की कितले दुःख असलेली वाढले हे एक नियम मी गेलो असं ना पोरत का म्हणून तसं दृष्टिकोनान रांदप करण्याची खंयची आवस बैसनाची तशी म्हणून सांगून अशी ती सायंकाला वेळारी योग्य जावन असेल तसं तंपू बारीक मेळटना हे काल मात्र मेळचे मागीर मेळना म्हणून सांगून ते येदे टायमार कसं लागलं वचूका म्हणून कोणे बैसनीच येदे टाइम गेला येदे टाइम वचून कोरया म्हणून सांगून कशी रीतीर प्रवृत्त जाताच तशीची हे सर्व शरीर इत्यादी मेळचे कोणे एक आमगेल बांधव म्हण असताच तो येदे समय टाइम मात्र असता तागे लोट जतन दुःख ताण असताना आमकां मेळचे तसं सुख त्या समया बसकर सुख अनुभव सुका ताण तर दुःख तर दुःखही आमगेल्या जीवना नियम म्हणत रीतीन अनुभव सुका तशी रांदप करताना दुःख अनुभव सिताच जो अशी विहार करताना सुख अनुभव सिताच तशीची तांगेल बांधवा लोटई जलरी तांनी अशें बदलताय सुख अनुभव सुका तदनंतर दुःख म्हणून अनुभव सुका एक दिसा बसकर तुम्ही करचे सगळे जीवमानांत एक हे दिनचर्या म्हणत रीतीर पळयताना हे पुरे जे समान तशें जावन शरडान खंयचे रीतीर हें केला म्हणून तूं बेजार करूनाचे तर शरीरी खंय एक स्तब्ध जावन मन घालून ना खंयचे जोटे दृढ अटॅचमेंट म्हणलेले ना प्रत्येक विषयाचेर टेम्पररी तांणी असताची तांणी वताच आमकां म्हणलें तसं कसले म्हण यमाल्या निमित्ताना दिती देवी नियम सांगता तो परमात्मा तागेल वियोग केन्नाय ना परमात्माक अनेक नाम अहम म्हणून आमकां आमी संस्कृतान आमकां आमी कशी बोधन करचें म्हणून सगळ्यात अहम तशी परमात्माक आमी अहम म्हणून बोधन करतात कसले परमात्माक अहम म्हणून बोधन करचें म्हणून सांगले रे अहेयत्वात अहम
ह म्हणाल्या हे म्हणत आम्ही व्यवहारांत जलरे सांगताच कसले कसं म्हणताच म्हणजे त्याज्य हे जलर विषयाक ह म्हणून सांगताच हे नाही खंचे कालाके खंचे देशांते जलरे परमात्मा सोना मेरा बुजायना ऐकता तुम्ही गेल्या दासाल काणी एकादशी खाला येता एकादशी काणे खाऊ का म्हणून सांगताना पणे पळे नातील कडे नोचून खा म्हणून सांगतात पुरे कड्यानं एक एक वचून खंचे कुडा बैसून खाल्ले की हंग खाल्ले की थे खाल्ले की आगेले वचून निमित्ताना तुगेल काणे जाते म्हणतात काणे तशी दाखेल की त्या तू तसं एक जागो मिळणे तसं काय केळे खायनी म्हणताना प्रत्येकडे तो परमात्मशील तो मग पळयता आशिलो तसल ताक दिसा ताणी पळय नातील तसल जागो खंय म्हाका दिसली तशें हांव केळेशी हाडला म्हणून सांग तशी तसलो हे जावन आशिल्लो तसल परमात्मा तागे वेर मन घाल तो धड जावन केतना एक प्रकाराचे तुगेले वैरस्य वयचले तुगेले उटवशी वयचले खंयचे जन्मस्या पुरो नरकस्या पुरो स्वर्गस्या पुरो मोक्षस्या पुरो रात्रिस्या पुरो दिसस्या पुरो खंयचे कालारस्या तुगेलो कोणे अस्त वयचले तो परमात्मा तशें आमचे परमात्मा चिंतनेर काडी तागेल वेळ विशेष जावन स्नेह तागेल महात्म्य ज्ञान पूर्वक जावन समजून घेतात ताका भक्ती म्हणतात तसल भक्ती करतना जीवन करी योग्य रीतीत तो परमात्मा मिळता तागेर हम दुखून खंयचे निराश ना तो सोन चमकलो तो आपासयलो असेल कसले निराश ना नित्य निरंतर तुगेलो असता तसल ते परमात्मा चिंतन करी म्हळ्यार पुरी यमो सुदीर्घ जावन आशिल्लो तसले उपदेशो त्या दिती देवी दिता हाकय जलरी हे खंयची दितीक तिगेल स्वभावान आसतना ती समजून घेवन ते परमात्मा चिंतने वता पुरे हे विसरून ते परमात्मा ध्याना वता एकच्यान हिरण्यकशिपूक सैसूच्या जाताना औसु खंयचे रीतीन संभाळ सुका संभाळसिताच जरा भित्त वयर खंयची कोप आसा ते कोप ताका समजून घेवचा जायनी तस जावन तो कसं करता म्हणून सांगले घोर जावन असेल तसं तपस करता कसल तपस्या म्हणून सांगले मंदर पर्वता शिखरा वचून राबते शिखरा वचून राबोन सतपेत मंदर द्रोण्याम तप परमदारुणम अत्यंत कठोर जावन असेल तसं तपस कशी म्हणून सांगले रे उरु बाहु नभो दृष्टी हात भाव या पुरे वैरी कोण दोळ वैरी कोण ते परमात्मा या करता ब्रह्मा चिंतन करताची तेची पुढं तपस्या करची या कसं लायला म्हणून सांगले रे खाली पादा अंगुष्ठान करताना तो गुंच राबला त्या द्रोण्या शिखरारी पिचके पादा अंगुष्ठान करताना राबताना स्लोप आरसला खाली पादा अंगुष्ठान कोण राबून वैरी डोळे वैरी हाते वैरी सर्व शीर्षे वैरी अशी कोण त्या परमात्माला त्यांची ब्रह्माला परमात्माने ब्रह्मा तपस्या तो यो करता अशी ताणी तपस करताना तपो प्रभावान देवत येऊन मध्ये मध्ये बाद दिताची म्हणून सांगता कसं लायक म्हणून सांगले रे तपश्चर्य कोण करता आपल्या तांगेले तपोबल तप म्हणा ताजेन येऊचे ताप ताप म्हणून सांगले रे हुंसाणी तांगेल तपोबलान तांगेल हुंसाणी काही तांगेल शीर्षा दुखून हुंसाणी सुरत त्या हुंसाणी सुरवे कंचे एक हुंसाणी कसर म्हणून सांगले वैर वचन राज कंचे हीड फ्लो त्या वैरच तशी हागेल तपोबलान असकिना हुंसाणी ते पुरे वैद्यद्रा वैद चमकलेला कितली तपश्चर्या कितली घोर जावन असेल तसं तपस्या करताची कितली घोर जावन असेल तसं तांचे ना उष्णता उत्पन्न जाता त्या कशी आशिल्ल्या हागेल कितली घोर जावन आशिल्ल्या म्हणून सांगले रे संताची एक रीतीने धूमावृत जावन असेल तसं वन्नी सर्व दिवलोकांत येईल सर्व खंयची स्वर्ग लोकांत घोरनो घोरनो जावन असेल तसं उच्च दोळ सोडू जायना दोळ्या उज येतास अंजाम तो रब्बू जायना उज येत तापसाण असं ह्या रीतीने तांके रीती ते भाल उत्पन्न झाली होंगे म्हणून ताक कसले कोरिया म्हणून सांगले तो तपस्या करून हे करू जायना संताची खंयचे एक रीती संकल्प दृढ कोण म्हणून सांगले रे ना देवतांगेल संकल्प ना दानवांगेल संकल्प मध्य मानव आंगेल संकल्प कसं ना की इदे काल असता मागीर पुढले चेंज जाता जाल्यार दानव आनी कोण की देवत असच तसं तांगेल खंयचे एक संकल्प तांणी केलेलं तसं एक चर्या तांगेल असेल तसं सामर्थ्य तांगेल असेल तसं बल हे खंयचे मानवांत मेळना तशें हांव पियुश उत्तम जावन असेल तसं देवते जलरी बलान करताना संकल्पान करताना हजेन करताना सर्व शौर्य धैर्यान करताना तांणी दृढ जावन आसताच एकडच्यान आसुरी प्रवृत्तीचे जलर तशी असतात
जेल्या मध्ये येशील तसं मानव अंका तसं बल येना तसं स्थैर्य येना तसं संकल्प येना असं दृढ संकल्पानस की ना तो तपश्चर्य करता असता त्या तपश्चर्यानं कसं येता म्हणून सांगले ब्रह्म येत्रा येता आणि पुरे अंक कसं येता उज्ज दळ्या उज्ज इल्लो कोण आणि पुरे ब्रह्मालय होताच ब्रह्मालय वचून सांगताच दवा सैसून घेऊच्या देताना आमका हागे तपस्यान करताना आम्ही आमगेला हंतु पैशा का जायना आता कसं दिवचा असतो कसं निमगी त्या एक पण देऊन सोड तू एक सृष्टी करतो तू कसं एक न सृष्टी पण दिवचा फार विषय नाही एक पण देऊन एक तर त्या या समयाचे कसं करू असं ते कोण देऊन एक पण सोडी वाट नाही कसं मुकावेल कसं त्या महिना मी मुकार पडे आम असं नाही ते सगळे हंतु देताना त्यांनी पुरे ब्रह्मालय वचून मागताची ब्रह्मो गेले रायता जायत म्हणून सांगून ब्रह्मो हिरण्यकशिपुलेत रायता हिरण्यकशिपुलेत रायून सांगता उत्तिष्ठ उत्तिष्ठ भद्रंते तपस्वी दो काश्यपार उठता उठता तू केलं तसल तपस्य हे सिद्ध झाला वरदोहम अनुप्राप्तो व्रियताम इप्सितो वरहा वर देव कामळाला का होईल आता तर शाव तू कसं मनास ते तू निमगी तदना तू निमगी म्हणालेस हाके तदना जो कसं करता येतना ब्रह्मा पळेतना सुरवेक जमुचा हागे लाज्य कश्यपाल बापू सुचिब्रह्म तस जावनो आज पळेतना तुम्ही विशेष जाव तपस्या ज्ञान जला म्हणून सांगून ताकेले वर्णन करता नम आद्याय बीजाय ज्ञान विज्ञान मूर्तये प्राणेंद्रिय मनोबुद्धी विकाराय या व्यक्तिमामीविषयी तू ब्रह्म तू कशी तू सृष्टी कशी म्हणून सांगले रे तू आद्य जावस तस जावनो आद्य ब्रह्म चतुर्मुख ब्रह्मा सर्व सर्जने सर्वे सर्जन जलन तू गेल तसं आद्याय बीजाय सर्व हक्का मुख्य कारण तू सृष्टी का ज्ञान विज्ञान मूर्तये विशेष जाणून सर्व प्रपंचात ज्ञान तू कसं त्या मात्र नाही विशेष ज्ञान सामान्य जाणू होंगितलंस हंतुपुरे वृक्ष समोर आम्ही सांगू देता रूप होंग असेल पुरे रुक्का मिळणं जाणू होंग या वन समोर सांगू देता जर ते वनान तू खंची पोझिशन आली कसं कसं वृक्ष कसं कसं त्या केदन होईल त्याची खंची परण असं किती परण असाची यामुळे ज्ञान असं विज्ञान म्हणतात विशेष ज्ञान सामान्य जावनो इतकी जन्म सर्व लयच म्हणून सांगेल जर विशेष जाऊन तंग गेलं युक्ती जाऊन तसं स्वभाव इत्यादी कळलं तशी तुका हे जगत त्याविषयी कशी असं म्हणून सांगले पूर्ण जगत त्यात सामान्य ज्ञान आहे असं तशीची इन पर्सन तंगेल विशेष ज्ञान आहे तसं ज्ञान विज्ञान मूर्तई सर्व प्राण इंद्रिय मन इत्यादी पुरे तुगेल खंचकी एक अनुग्रह तुगेल खंचकी एक प्रेरणा नसकी ना त्या पुरे चलतल तसं प्राणी इंद्रिय मन सर्व चोर का चलरी तू त्या चलो का म्हणून इत्यादी नाना रूपारी त्या ब्रह्माक तो स्तवन करता स्तवन कोण घेतात ते म्हणता यदि दास्यस्य अभिमानात वरान्ने वरदोत्तम तू मिगेल वैर अभिमान पाम आम केलं तसं तपस्यान संतोष पाम तू मक वर दिवच वै जले भूतेभ्यस्त्व विसृष्टेभ्यः मृत्युर्मा भूत मम प्रभो तू सर्जन केलं तसं खंची भूत असायची खंची जीवराशी असायची तांग्या हातान मक मरण जावचा न नांतर बहिर दिवा नक्तम अन्यस्मादपि चायुधैः ना मका खंचे हाजी भाईल्यान मरण जावचानच खंचे घरा जो हाजी बिथर मरण जावचानच रात्री कालाचेर मरण जावचानच दिवस्याचेर मरण जावचानच खंचे आयुधान करतन मक मरण जावचानच न भूमो नांभरे मका भुंचेर मरण जावचानच आकाशार मरण जावचानच मृत्युर्न नरैर्न मृगैरपिन मका सहज जावनो खंचे एक रीती हार्ट अटॅक इत्यादी म्हणून सांगून खंची यमदूताना हानी पुरे मक वरूनच तांगेल खंची कालावधी जल्ला म्हणून सांगून त्या कालान करतन मक मरण जावचानच मनुष्यान मक येऊन खंचे एकल्यान मक मारूनच खंचे मृगान मक अटॅक करून मारूनच अशी दिसुभिर्वा असुमद्भिर्वा सुरासुरा महोरगैः मका पणे असून करताना खंचे एक धन इत्यादी का मोहन कोण जाय खंचे एक असमुद्भिर्वा एक समची कोण जन्मायलेच तसं जन्मायल तसं खंची जीवराशी मक मरण दिवचानच मागिरी सुर वृंदांत असेल कोणे मक मरण दिवचानच असुर वृंदा असेल त्यांनी कोणे मक मरण दिवचानच ज्यामुळे रीतिरी असं म्हणाली एक रीती कशी म्हणून सांगा मरणा मिळवणच ताक कसं पुरे असं त्या प्रतिद्वंदी दोन निम गेले
आणि विंगड नानवा म्हणेल रीती आणि तक्वत असं मराठ्यात देऊ नका म्हणून सांगले दी ना गॅरंटी तसं लागा जात ही ध्रुव मृत्यू तसे जाऊन मरण आज सांगतात मस्त्यान सांगतात सुरू मरण दी नका मरडा नाम म्हणतरी त्यानंतर ब्रह्म म्हणत गे ना तशी जाय नाम जय तसल कसले काणी भागवतांना विंगडकड्यान कशी असं कळला जलरी अंतु कशी म्हणून सांगणारी साक्षात अशी निंदिता तेताना तथास्तु म्हणून ब्रह्म सांगता एवं व्रत शतधृतः हिरण्यकशिपो व्रत प्रादात तपसा प्रेतो वरान तस्य दुर्लभान अशी अत्यंत दुर्लभ जाऊन चिंतसल अत्यंत कठीण जाऊन चिंतसल तपस्वी केलेल्या क असल्या कचकी योग्य जाऊन चिंतसल कठीण जाऊन चिंतसलेची फल इत्यादी हिरण्यकशिपुक ब्रह्मदिता त्या मिळलेलेची हाड अस्त्र मिळल्यामुळे रीतीने ता ते दुर्लभा पुंसो यान वृणीशे वरम मम तथापि वीतरम्यम वरान यदिपि दुर्लभान ततो जगाम भगवान अमोघान अनुग्रह विभो पूजितो असुरवर्येण स्तूयमान प्रजेश्वरैः अशी अमोघ जाऊन शिल्पसर वर इत्यादी दिल्ल लोक त्या ब्रह्माग पुरे जन ते शिल्पुरे पूजे केले की हाके जले तू कितकी यार मठात तपस्या करून येईल नवा असं एक आमका खंची रीतीने मुखार असून आम्ही वांचो जाय ना म्हणत तसं न्याय येताना केदने हंगेला दितील चरणवाला आदितील चरणवाला केदने एक गोंधळ शिलोच तेदन हन्नी सात्विक जलल दुकोन हंग प्रबल चेडे शिल दुकोन केदने हानी या कोच कई वही चमकले रे आपा सन्नाले चमकले राज्याले चमकले पुरे हंकाची फेवर जाऊन लोच दितील चरणवाला कोणे उरले नाच तसे असताना आजी तू एक तपस्या इत्यादी कोर घेऊन आजी तू के योगी जाऊन शिल तसं स्थान मान मिळल्या तू अवध्यत्व मिळेल रीते जलने म्हणून सांगून सर्व असुर त्यांनी पुरे कसं करताची म्हणून सांगले संतोषानं अक्का पूजन करताची अशी हे करताना तो येत के अक्का कोपू केदन केशिलो ते कोपानस किना अध्यक्ष प्रारंभ करची कसं सर्व कंचकी त्रिलोक कसं हे त्रिलोकान सर्व जय वचका तशी बार सरा म्हणून सांगून पुरे कंचकी इंद्रसभा इत्यादी कांदवता ते वतना अक्का चांगला सुरान करताना मरण ना तो हांगेल करताना मरण ना आयुधान मरण ना तसं आयुध त्यांनी वापरलेलीची आपण कंचेरी तिरी हानी नक्तील्या वाची सर्वकडे दुखून हमका मागशी लागोड तांका पुरेकडे दुखून धोंडायचं शिलो अशी सिद्धचरण ऋषी पित्र मनु हनी पुरे जने जले कसं झालंय म्हणून सांगले रे कोणाकही जले रे एक आश्रय नातील जल प्रत्येकडे हानी होचे आणि आक्रमण करचे तांके एक रीती जीवनाक कंचेरी केरी अवस्थाना नातील जले तस जाऊन त्यांनी कसं केलंय म्हणून सांगले रे पुरे जनान वचून ते योगमाय जाऊन शिल तसं सरस्वती लगी त्यांनी प्रार्थना करता की आमका आता सध्या का लागतो हे हागे राहतो तो कोण दिसनातील तसल कडे ना तू माका ओणराबाई म्हणते ती निमित्ताना ती त्यांका आश्रय दिता त्याची नंतर त्यांनी पुरे ब्रह्मालगी तशी ती अंगेले वत्ताची दवा कसं कोरका म्हणून कळना तोची एक वाट दाखव म्हणून सांगताना येऊ नका ताके जलरी कालता ते कालान करताना तो समजावनो त्यांका मरण देता तसं हे करताना यो कसं करता म्हणून सांगले आगे अनेक चढ प्रभावान करताना यो वचनो कचकी लोकपालाल स्थान त्या लोकपालाल स्थाना वचून आक्रम करून थई यो बैसनो ते लोकनो हे सगळे लोकाक पालन करच्याक हिरण्यकशिपू प्रारंभ जाता अशी हिरण्यकशिपून लोकपालाल हे केली पुढले तक्का तकेल खंती बायले लोकनो योग्य रीती चारी चिरडून जाताची तंतु अग्रगण्य कोण म्हणून सांगले तो प्रल्हाद तसं प्रल्हादो भून महान तेषां गुणैः महदुपासकैः ब्राह्मण्यशील संपन्नः सत्यसंधो जितेंद्रियः तो प्रल्हाद कक्षशिलो म्हणून वर्णन करतो भागवत महान तेषां गुणैः महदुपासकैः गुणान करताना हॉड याके मस्त गुण तागेलान तशील त्यांच्या गुणान हॉड जर गुळे पावना महदुपासकैः तर सर्व गुणान करताना हे पुरे कंजन मिळचे म्हणून सांगले मग मिगेल भितर लाभेल तसं परमात्माला असेल गुण असं म्हणत तसं चिंतन करताना मात्र तसं गुण मिळचे यो यथा उपासते तम तथैव लभ्यते परमात्मा आम्ही कशीच या पळून देताची तशी आमको परमात्मा दित काय आमगेला तो गुण तसं लायक बिंबरूपी परमात्मा तो कंची रीतीता गेला आम्ही चिंतन करताची तशी आमगेला रिफ्लेक्ट जाता तशी पडकी ज्ञानी वरेण्य आता तुम पुरे कळता देव पुरे परमात्मा ज्ञान संपन्न परमात्मा सर्व गुणास परिपूर्ण
परमात्मा योग्य जावन नसेल तसं तपस्वी, परमात्मा योग्य जावन नसेल तसं जितेंद्रिय, क्षमा, दमा इत्यादी सर्व गुण, सत्य इत्यादी सर्व गुण त्या परमात्माला स्मरताना चिंतन करताची आणि तांगेलांत इथं कसं येतं क्षमा, दमा, तपस्वित्व म्हणजे योग्य गुण सर्व येऊन तांगेलांत पैसा परमात्मा द्वेष करतलच असुर त्यांनी पुरे कसं करताची पटिंगू केतनाही हाणे स्त्री संग केलेलो, अशी केलेलो, तशी केलेलो म्हणून सांगून द्वेष चिंतन करता परमात्माला हांगेलांत द्वेष भरता, हांगेलांत कसं येता दोषाची बोर नेता, हांगेलांत कसले गुण असना तशी परमात्मा कसं चिंतन आम्ही करताची तसं रूप आमकां जाल्यार मेळटा आम्हाला तसं तत्व दिसता तशी परमात्मा खंयची गुण ताका अस्य कसला का म्हणून सांगले महद उपासक योग्य जावन असेल तसं उपासना करताना ताका तसले गुण मेळ्ळे कसले पुरे ते ब्राह्मण्य योग्य रीतीरी ब्रह्मचर्यत्व तदनंतर त्या परमात्माला हाजेरी विशेष ज्ञान शील संपन्न कशी रीतीरी कशी चोल का कशी मर्यादस्थ जीवन जाव का त्या रीतीरी सत्यसंध कसले सांगले पट्टी मारुना सत्यावेळी त्या मटा निष्ठा सत्य सांगल्यावर मग केतना काय अनर्थ जाय ना म्हणाल तसं एक विश्वास जितेंद्रिय सर्व इंद्रिय निग्रह करत सल सामर्थ्य सुन आत्मवत सर्व भूतानां एक प्रिय प्रिय होरतत समः आत्मवत परमात्मा वैरी दृढ मन दवरून ते परमात्मुची आमको पुरेसा रक्त मिळेल तसं विश्वास दवरलेलो सर्व भूतानां एक प्रिय सुहृत समः पूरे भूतांत इथे तो परमात्मा सह मिळेल तसं चिंतन करताना पूरे जनालोट एक सौहार्दता पूरे जनाला एक समदृष्टी इत्यादी कशिलो दासवत सनियता अंग्रिविही पितृवत दीनवत्सला कोणे एक सज्जन इत्यादी दिसलेरी तांगेल्या सरी सेव कोरचाक तांगेल परिचर्य कोरचाक दास कशी सेव करतात तशी एक गुण हागे लागते कोणे एक हॉड तपस्वी इत्यादी दिसले कोणे एक कसले हागेले तर चूक केले तेदना बाप्पू सशे प्रत्येक क्षम करतसले दीनवत्सला भ्रातवत सदृशी स्निग्धा कोणे तगले एक वयस्क जो हे कसले म्हणले रे भौंडानंद कशी प्रीती त्या रीतीरी हंगा तक्का प्रीती उचके तशी गुरुशिवा ईश्वर भावना गुरु कशी एक उपदेश कोरनो परमात्मा उपदेश कोरनो अशी रीतीर चोल का तशी रीतीर चोल का म्हणून सांगून योग्य रीतीने मार्गदर्शन करता तशी कोणे एक मार्ग निघून येले कसं कोरका म्हणून निघून येले कसले संशय निघून येले त्याला योग्य जाऊन असेल तसं मार्गदर्शन करत असेल स्वभाव ह्या प्रल्हादात अशी कंचेरी तिरी मना उद्वेगना नोद्वेग चित्तो व्यवसायेषु निस्पृहा कंचेरी तिरी व्यवहार करू पुरो त्या कंचे व्यवहारांत जलरी कंचेरी स्पृह स्पृह म्हणून सांग इच्छा कसले एक मागची इच्छा घेऊन कसले करोना निष्काम जाऊ केवळ त्या परमात्मा गोस्कर परमात्मा सेवा म्हणाली रीती ताने सर्व तागे व्यवहार करचे तशी दानतः म्हणून सांगले दमो इंद्रिय निग्रह सर्व तागे कशी मनाचे निग्रह कंचे रीती मनाक विंगडकडे भावनाशे कंचांत तसले कॉन्सन्ट्रेशन त्या तागेला तशीले असे सदा प्रशांत कामो कंचे रीती कामनातील त्या परमात्मा वेरीची विशिष्ट जाम असेल तसल्या कामना तसल्या रहितासुर असुरा जवचाक असुर वंशारी असलेले आसुर्य भावन कसले नातील तसलो असल प्रल्हादो तागेल चरडू जावणीलो तसला प्रल्हादाक कंची वयस जेला म्हणतना ताक शिक्षणागाल काम सांगून अंगेले पुरोहित आले चरडू जावन असेल तसल्या छंडामरक म्हणतात तसल्या दोग जनाले बी तो प्रल्हादाक शिक्षण घालता तेदना शिक्षण वतना प्रल्हादो ऐकता पुरे शिक्षण घेता हाजेर कसले एक परीक्षा कोरका म्हणून सांगून कसं जाता म्हणून सांगले एकदा असुरराय पुत्रम अंग्य उपरोक्ष लाळयन पप्रच्छ गत्यतां वत्स मन्यते साधुयत भवान चरडाक पुढे त्यान मोग करताची उभारनो तागेल जांगेर बैसेतवे आणि मोग करता निमित्त तू कसं योग्य म्हणून दिसतं प्रपंचान त्या सांग म्हाका तेदना तो सांगतो की तत् साधुमन्ये सुरवर्य देविनां सदा समुद्विग्न धियाम असभृतात् हित्वा आत्मा पापं घृत अंधकूपं वनगतो यत् हरिमाश्रयेत मग साधू मग उत्तम जलद तसल वस्तू कसला म्हणून सांगले रे मिगेल प्रकार अत्यंत उत्तम जलद वस्तू कसला म्हणून सांगले रे तो हरी तो परमात्मोची अत्यंत उत्तम जलद तसल वस्तू कसला म्हणून सांगले
खंचेरी किरी तितले होण नर्त कोण नशा बरो तागेले एक शरण येले पुरगी ते शरणागत वत्सलो कितली करुणामयी सर्व कार्य भितर राबवून चलो असून सर्व क्रिया पुरे कोरनो तसल कारुण्य दाखे तसल परमात्मापाशी अनेक होड सद्भाव साधुभाव म्हणून तसल कसं असता तस जावनो अत्यम उत्तम जावन असेल तसल वस्तू कसल्या म्हणून सांगली तो परमात्मोची म्हणून या सांगताना हक्का हिनातील कोप वचून वचून उत्तम म्हण कोण म्हणून सांगली मी काही शत्रूला नाव सांगत नव्हतो तुगे खंचकी बाप्पा का मारण काढलं तसं ते शत्रू का तुगे या जगत के अंतूचे अत्यंत उत्तम कोण म्हणून सांगेल त्याला नाव काढता म्हणताना अत्यंत अनेक कोप येताना किंवा कसे करता म्हणून सांगले श्रुत्वा पुत्रगिरो दैत्यः परपक्ष समाहितः चरडाल्या कचकी उत्तर तंदे प्रतिपक्षी कोण असं त्या परमात्मा विषयाचे गुणगान ऐकताना अनेके कोप येतात जहास बुद्धिर्बालानां विद्यते परबुद्धिवी हक्का ह्या स्वयं जावनेनी आणखी हाकी शिकून दिता असं म्हणलं रीती तक परिकल्पना येऊन त्याना तो सांगता प्रल्हाद वत्स प्रल्हाद भद्रम ते सत्य कथय मामृषा बालान अतिकुतस्तेभ्यः एष बुद्धिर्विपर्ययः हे चरडा बदल सांग हे कोण पळय तू शिकून दितास हे तुगेल बुद्धी नाही हे कोणाला हाजेर इन्फ्लुएन्स करता तू हे पुरे उलयतास तसल कोण यो तसल विषयाचेर म्हाका सांग बुद्धिवेद प्रकृतः उता होते स्वतो भवत हे तुगेल बुद्धिवेद हे तुका कोणे विज्ञान उपदेश केलेल की तुका थंय वाचून की येईल की कच्चे रीतीर तुझी परिकल्पना आलोचन कोण सांगेल की धन्यताम श्रुतकामानां गुरूणां कुलवंदना हे तू सांग तुगेल गुरुवरे जलरंग राबलेच हंगेले द्वारापून तू सांग तू हे कोण उपदेश केलेलो कोण हे केलेला म्हणून सांगताना ते प्रल्हाद सांगतो की मग उपदेश करू कसला जाव करायचा बा मी गेले भितर येतोस त्या कपडे मग कळला पुढे त्यांना नाही कोण जाव गाव केला दोडान पळयता नाही कळत तशी तर परमात्मा का भितर पळयता तो मग तशी दिसलो तागेल तसं अनर्थ जावन असेल तसं वस्तू मग काही दिसनी तशा हांव पळयलेलो विषय हांव सांगेल त्यांची एक ऐकून करून हे सांगितले म्हणताना त्याना त्या ऐकल गुडले आता आणि जीवशी मारका म्हणून तसं निर्णय घेता त्यांनी सांगतात तशी कोर नाका चरडाल बुद्धी कसं की ताका दिसता मागीर मुखार सोनू खंयची एक विंगड दिसता आपास चेंज घेवता साध्यतच तशा चरणान सांगेल पुरे ताकाची स्तब्ध जावन निर्णय घेऊ नका स्वल्प तत्काल तो चेंज की म्हणाल तसं आलोचन करूया तू एक काम करूया आम्ही होंगाची घरांतून गुरुकुल दवरूया त्यांची पुरे चरण वापरून होंगा पाठ इत्यादी जाऊया म्हणून सांगून त्यांनी सांगताचे तांका अनेक भय कसं म्हणून सांगले तुम्ही गुरुन कसले शिकैनी म्हणाल तसले ह्या दत्ता म्हणून सांगून हंके जलरी मान काढतो म्हणाल तसं भय भितर तस जावनो केवळ प्रल्हाद आवे कारण मात्र नाही तंगेल जीवा भयाने जलर तान सांगताच एक लास्ट चान्स दी तक्का आम्ही पाठ काढताची आणि अशी वंद पैताची तेदना ते जायत म्हणून सांगता तांका अपास प्रल्हादाक कसे चरडान केलं तसं कचे रीती सहन करून तो या करता हिरण्यकशिपू प्रल्हाद अपास या करता तेदना अपास इदे कालवता अपास इदे कालाना अपास निमगिता कसं तुका अत्यंत खुशी जावचे विषय कसो रो तेदना अपास तो परमात्मा नाव सांगताना अनेक तरसू जाताना दिने हागेर भक्ती वाढता शिवाय खंयचे रीतीने या जाताना तेदना अपास आपण धड जावन संकल्पान करताना गुरुपुत्राक सांगता आणि खंयच्याकय जर तुम्ही करून ताका शिक्षण हे रूपाय तुम्ही कसे शिक्षी दिया तुम्ही कशी रीती शासन करा आणि असेल पुरे उत्तर उल्लोचान म्हणून सलिक ताका या करताची तेदना जायत म्हणून सांगून त्यांनी जलरे एकडे येताच त्यानंतर एकाने कालारी गुरुपुत्र पुरे त्यांची एक याद की ह्या की म्हणून सांगून त्यांनी दूरवचन असताना आणि कसं करताची म्हणून सांगले चरडू पुरे खेळूत सांगता तुम्ही पुरे अंगा खेळणशा आणि आम्ही वचून येताची म्हणून सांगताच त्यांनी प्रल्हादो त्यांनी पुरे चमकलेची पुरे तगेले प्रायेचे चरडू असाची त्यांनी प्रल्हाद पुरे आणि आपैकी अंतर बकमे शृण्वत वाचो बस सर्वतो शिवम पुरे तुमचे जाव का दिलं तसले फॉड विषय सांगता तुमका अत्यंत अमूल्य जावन असेल तसले विषय सांगता तुमगे जीवन पावन करतो तसले विषय सांगता म्हणून सांगून ते पुरे चरणू आता चरणू पुरे आपण आडतगे
वयस्यान पश्यतम व्रतान क्रीडान प्रमध्यत तुमगेले आता प्रायस आणि मुखारसून तुमगेलो आयुष्य वाढस या आयुष्यान खेळ नो हाजेर तुम्ही काण घेऊ नकाची हे या तुमका जावका दिलो तसं विषय सांगून देते हे आपण सांगून तांके जलरी हे करता तेदना तो सांगता कसं म्हणून सांगा रे गुरुक्तम न ग्राह्यम यदंत यद अनर्थे अर्थकल्पयत तुमका आजी ते कसं गुरुन सांगला पण हे कसले तुम्ही मनावर नकाच हे कशा म्हणून सांगला अत्यंत फुटी मारता असतो ताणे तगेल मना परिकल्पन केलं तसं ताणे तशीची पुरे अंध परंपरेन करताना त्यांनी पुरे शिकवून देताच मी काय माणूस सर्वोत्तम म्हणून शिकवून देता असं तुमका तशी कसले ना तुमको योग्य ज्या विषय तसं तर तो बोला नाव कोण देता हे गुरुन कसं सांगला ते कसले ऐकू नकाची पुरे फट्टी मारता असं कशत्रू कौदासीनः कमित्रम चेहे आत्मनः तो कसं सांगतास तुमका तुम्ही असुर जावनसची देवतांग मारका पुरेकडे ह्या कोरका अक्षी कोरका तशी कोरका म्हणून त्याला प्रचेतन करतास तुम गुरु जर पळोचा गेले तुमको शत्रू म्हणाल कोण कोण तुमगेला तू कंचे विषयाचे उदासीन म्हणून कोण सांगचे कसं लायक सर्व जनांतून हृदयात परमात्मा सर मिगेल भितर रबील तसल परमात्मा तोचे अनेक सुरा भितर असा देवतांगेल भितर ताणे असचे तसे असताना त्यांची परमात्मा व्याप्त कोण रबील तसं जगत त्या तो कोणाक शत्रू म्हणून सांगतो कोणाक उदासीन म्हणून सांगचे कम मित्रम कोण तू मित्र कोण अशी असताना पुढोचा गेलेली पुरे एकली तरी असतात समदृष्टी दवर कातच्या अनेक गुरु सांगले म्हणजे आक्रमण करचे नाही भवत स्वपिन किम स्यात् देवम संपद्यता स्वपदम कसं झालं दैवतांनी त्यांनी त्यांची स्वर्ग लोकांत तसेच त्या तांगे स्थान त्यांनी रबलेच नंगेल खचकी लोकांत त्यांनी असतात तिथलेची तंतु तुम्ही वचून कसाला एक प्रवेश घेताच तुम्ही कसाला एक हे करू होताची म्हणून तसं खचकी एक अत्यंत ज्ञान उपदेश करते सनाचरण प्रल्हाद तो वे जलर तागेर खचकी वयस्क जावन असेल तसं चलनुवान सवर्षा चलनुवान मध्ये असल एक टॉक सेलर कितली खुशत म्हणून आलोचन करा ऐकत तसले पूरे चरणों बैसून असल उपदेश प्रल्हाद करता असं ततो यदते कुशलः क्षेमाय च तमाश्रिताः शरीरं पौरुषं यावन् न विद्येत पुलष्कळं तस्यानो असल एक प्रयत्न करताना पूरे हंते एक सुहृद भाव सर्व जनावैर एक प्राणी वैर जेव्हा खंची एक जीवराशी वैर एक प्रेम उत्पन्न करतात तसले सर्व भूत हितेर तत्व चिंतन करताना जदाना कसं येता म्हणून सांगले पुष्कळ जावनशील तसं जीवन उत्पन्न करता पुलकित जावनाम येताची पुंसो वर्षशतम ह्यायुः तथा अर्थम जिता आत्मनः निष्फलम यस्य तदस्य यद्रात्र्यो शेते अंधम प्रतापितमः एक मनुष्याक 100 वर्ष आयुष्य असता ते 100 वर्ष आयुष्यांतू अर्ध रात्री काला निदेंतुवत तशांताने त्या अर्ध तो कसले करू जायना आणि दिवा कालार मात्र ताण कसले कोरका तंते जलरी मुग्धस्य बाल्य कौमार्या क्रीडितो याति विंशतिः केवल खेळांतूची हज्जेर करतानाची सुरवे 20 वर्ष तांटून होता जरा या ग्रस्त देहस्य यास्त्यकलस्य विंशतिः कडेची इप्पत्तू तंगेल कधी वृद्धाप्यान आरोग्यनातील त्या इप्पत्तू होता वर्लर मध्येच न आरोग्य मात्र त्या अरवत तांते जलरी दूरा पूरेण कामेन मोहेन च बलीयसा शेषं ग्रहेषु सक्तस्य प्रमत्तस्य विप्रयतिः वर्लल 60 जनरी कामान करताना दुष्पुराण करताना ह्या कोरका त्या कोरका अशिक या जावका असं जीवन संपादन कोरका सुखान जीवन कोरत सला कसं पुरे संपादन कोरका त्या पुरे संपादन कोरची हजेरीची कसं जाता म्हणून सांगले मध्य वयस्य पुरे त्या कालवता त्या 100 वर्षा सांगितल्या आता नक्की कोण गेला तशी असताना अशी शेष इत्यादी होता तशा आताची योग्य जल तसं काल आम्ही सालाची 6 वर्षात 5 वर्षात चलू आम्ही कसं चेंज करू असं म्हणून चिंतन करू नकाच आता तो कोण तुम्ही सुरू केले तुमचे यौवन आहे तर तुमची शक्ती कसं असता तुमचं त्या सामर्थ्यान करताना या ज्ञानान करताना तुम्ही किती एक बदलावण हाडे तर तुम्ही चिंतन करा म्हणेल रीकिरी तर पुरे चरणो आबैसून प्रल्हाद उपदेश करता असं न ह्यचित प्रीणयतो बह्वायासः असुरात्मजाः नाही तू तशाला कसं कोरका योग्य जावण तसं ते परमात्मा अनुचिंतन कोरका सांग हे परमात्मा एक तपस्वी कोरचे
परमात्मा हे करचे परमात्मा प्रसाद घेवचे कितले कष्ट जाता तुका मस्त कष्ट विषय तो पसी कोरका तेरा बुनिया कोरका अंगुष्टार राबुका तुगेला अनुची कितले काल अंगुष्टार इत्यादी राबिलो तशें आसतना तागेल पुत्राकच हे करच्या कांट्या मटा घोर तपसी केला आणि तागेल बापूस परमात्मा ताका के संतोष कोरका जाल्यार कितले काल राबुका कसो हड तपसी कोरका असल पुरे ध्रुवाने काण ऐकता आम्ही सस्सा महिने गटल्यान श्वास इत्यादी ढोन राबून ताण तपश्चर्या केल्या अशें असताना परमात्मा संप्रीत कोरका म्हणून तू सांगता कशी जाता म्हणताना परमात्मा संप्रीत करच्या मस्त सुलभ यांची दासवरे ज्ञान सांगितलं सुलभ नो हरी मस्त सुलभ ते कसं कोरका म्हणून सांगणारी आत्मत्वात सर्वभूतानां सिद्धत्वादिह सर्वतः परमात्मा विंगडकडून कसले आपले येतात सर्व भूतांत हृदयांत परमात्मा स तक ती चांग करा पुरे जनान तुंगेला वैरे का अयो चांग मनीषू हा कसले वाईट जावच्याने म्हणले क्लिअर तांगे भितर राबील परमात्मा त्या सांगतास म्हणत तर तांक पुरे जना की तुंगेला संप्रीत असले तर तू पुरे जना भितर राबील तसं त्या परमात्मा तुंगेला वैरे प्रसादच म्हणत ना अशी सर्व भूतावैरी एक प्रीत दवरलेलं कोण वसुवा तेन याति वसुधैव कुटुंबतां कसला म्हणून सांगितलं सततम शुभकारिणाम सकलेश मनुकंपया जगदेति कुटुंबता पुरे जनावर एक अनुकंपान करताना पुरे जना के चांग दृष्टी पडताना तेदन या वसुधाचे एक कुटुंब जाऊच केतना म्हणून सांगितलं कुटुंबा कसं जाऊ का पुरे जने चांग रीतीने वाटतो कामल रीती भावन असते मनाई एक वैर येताना एक मात्सरी असताना तशी या जगत्याचे कुटुंब वसुधाचे कुटुंब म्हणून केदा देऊचे म्हणून सांगितले पुरे जनावर एक अनुकंप असताना मात पण एक वेळ चढत म्हणतात तो गुदे वयले कोके म्हणून नाव आहे ताजेन तो गुदे म्हणून मी हे केले रे अजेन आमका कुचेरी तिरे उद्धार सना सर्व भूता काही जलरी तंग योग्यतेन करताना ताने वैरतना संतोष पावका के कशी मी गेलो भाव एकलो वैरत वैजले कशी संतोष पावताच आधी भावान देना बिचंडू आगान देना तसर एक परिस्थिती राबल्या तसेच चानज पुरे अंतो आत्मीय जाऊन असेल तसल भावनेर करताना पुरे जना के एक योग्य जाऊन असेल तसल्या तंग स्थानावचे योग्य मस्त जनानंत असता ते योग्य दामाटून कंचेरी तिरेकल्यान वैरी विचारत जे म्हणाल तसं दृष्टीन करताना मस्त कुकर्म इत्यादी करताच तसेच चानज वसुधैव कुटुंबकम पुरे जन सांगताच यांची जगत्याचे कुटुंब म्हणाल रीती पुरे जन सांगताच ते केतन उत्पन्न जेवचे म्हणून सांगले सकलेश मनुकंपया पुरे जनावर एक अनुकंपान करताना पुरे जनावर एक आत्मीयतेन करताना जदना हे जगती कुटुंब म्हणून सांगता काम करायचं तशी पुरे जना ते हे करा तस जाऊन ताने पुरे जना संतृप्त झाले तांगेल भितर राबेल तसं परमात्मा संतृप्त जाताची आणि तू कसं तपस्या कर का नाही अच्युतम प्रियतो बक्वाया सहा असुरात्मजाहा तर परमात्मा संप्रीत करच्या कसले फड आहे असना आत्मत्वात सर्वभूतानां सिद्धत्वा हि सर्वतः तस जाऊन तो पुरे जनाला भितर तोची राबला तांक पुरेडा संप्रीत केल्या पूर तुम्ही म्हणून सांगता तस्मात सर्वेषु भूतेषु दयां कुरुत सौहार्द तस जाऊन पुरे भूत राशी भूत म्हणून सांगणारे काली मनुष्य म्हणणे सर्व प्राणी जैत हे जैत पुरे जनावर एक सौहार्द भावंत वर्गा भावम आसुर मंदा मुमुच्य तया तुष्यत्य दोक्षदाः आम्ही असुर कुलांत जन्मायले वै ज्याला आमगेलांत शिल्तसल आसुर्य भाग ते आम्ही त्याग करू शक्यस असुर कुल आईल म्हणून आम्ही असुर जाऊन असं का म्हणणार आमगेला शिल्तसल भाव सोड आमगे राब्यात तस जाऊन ते कदन जाता असुरा म्हणून सांगे कोणाके एक पडेल तसल द्वेष करच तसल द्वेष करनाश पुरे जनावर एक सौहार्द जवळ तांके जलरी योग्य जाऊन शिल्तसल अनुकंप केले तेदाना आमगेलांत शिल्तसल आसुरी आम्ही सोडलेच असं आसुरी सोडलाय तम प्रकृती सोडलाय त्यानंतर परमात्मा आपल्याची प्रीत जाता जाऊन तस्मा तया तुष्यत्य दोक्षजः संतो परमात्मा संप्रीत जाता म्हणून सांगताना प्रल्हाद त्वं चापि नार्तेन्य विद्येम गुरुम एताभ्यं गुरुपुत्राभ्यां बालानां नापि ईश्वरः फलस्यन्यतः पुरस्तस्य महत्संगो दुरन्मयः छिन्दिस् न संशयं सौम्य स्याच्चेत् विभ्रह कारणं तने पुरे जने म्हणता की प्रल्हादा तू सांगेल तसं तत्व ऐकताना आमगे गुरुन तसले उपदेश कर देवा असल पुरा ऐकताना बदल म्हणून दिसता आमका ताणी सांगताना कच्ची रीती कशी एक बितवेल्याने क्रौरी बाबा नक्तचिल्या ते पुरे आजी अनर्थ म्हणून दिसतास ताणी सांगेल की पुरे फट्टी म्हणून कसं असं ते वही म्हणून दिसतास तस जाऊन आमक मस्त संशय असं ते पुरे संशय तुची छेदन करू शक्य तस जाऊन गुरुन काही चमकले
तू आमकां शिबयसून केन्नाय पाट काडी आमगेर खंयची योग्य जावन अशें तसो सदुद्दार जाता इत्यादी म्हणटा न्ही जाल्यार म्हणटा एवं दैत्यसुते पृष्टो महाभागवतोऽसुरः उवाच स्वयमात्मानं स्मरन् मदनुभाषितम् अशी म्हणताना हा काणेके संतोष के असो हांव सांगिल्लें हांगेर वेरी कसली प्रभाव येतास खंयचे रितीरी म्हाका हें करनाश हांव कसो तत्व पळयला हांगा त्या तत्व साक्षात्काराचे ताणेस खाली एक कोणाकी एक योग्य नातील कडेन उपदेश करूनच अपात्राक कसले दिवचानच कोणाक ते अर्हत आसा तांकां घेवका म्हणून तसो इच्छा आसा तांकां दिवंक तशें आसतना हांव असो उपदेश करतना म्हाका आनीकय सांग म्हणून हे चेडूवान मना येत वयचेले हांव उपदेश केल्यार समज म्हणून तसो एक भावत दाखयता तदनंतर तो सांगता ते म्हाका तुमकां तेन्ना त्यो सांगता गुरून तुका हें उपदेश कर चेडो पुरेन दितात ते पुरे वय गुरून तुमकां हें उपदेश कर तुका घरान तूं हें शब्दूय येवच्या शक्य ना हिरण्यकश्यप घर ते परमात्मा विशयी कशें येवच्या शक्य तशें आसतना हें पुरे तूं खंय आयकलो तूं कोण उपदेश केल्लो म्हूण सांगता तेन्ना प्रल्हाद सांगता ते हांव मंदराचलांत आसतना थंय मिगेले खंयची हांव राबून आशिल्लो त्या राबून आसतना मिगेल हांव गर्भांत आसा मिगेल अम्मान गर्भधारण केल्या बापूसो मंदराचला वचून तपस्या चमकला होंगा गर्भांत हांव आसा अशी तपस्या जातना खंयची असल घोर तपस्या जावन असल एक मेळटा म्हणून तसल्या सुनांक एक संदेश ऑलरेडी पावला तशें जावन इंद्र कसं करता म्हूण सांगल्यार येवन मिगेले आवसूक गट्टी धरून तो बंधना घेवन वता आशिल्लो तेन्ना थंय नारद येद्रा येतकी आनी म्हणटकी कसला व्हरता आसा पण ही कोण म्हूण सांगल्यार हिरण्यकश्यपूर बायल तसल्या हिरण्यकश्यपूर बायल ती हांव तरी आतां सोडल्यार ही घर बांदू चेडूस हे चेडू कोण म्हूण सांगल्यार हिरण्यकश्यपूर संतान हिरण्यकश्यपूकच आतां सहन करच्या जाताना मुखा वयल ताका संतान घेवन ताण आनी क्रूर जावन जमतले कोण तरी गत आसतले म्हूण सांगता तशें न्ही कसले आसच्या पुरो एक स्त्रीवध कशी करता स्त्रीवध करना तिका मिगेल कारागारांत व्हरता ही केन्ना एक चेडा जन्म दिता चेडूक दिवशी मारता मागीर एक सोड हांव स्त्रीवध करना त्या चेडूक दिवशी मारता जाल्यार तसो कर्तव्य मिगेल्या म्हणून इंद्र सांगतना तेन्ना नारद सांगता की तशी कसले लेखू नाका उत्तम जावन अशें तसो सात्विक स्वभाव चेडू कश्यपान दितीक दिलें तसले हाजेर करतना ताणी केलें तसले अनुग्रहान करतना योग्य जावन अशें तसले भागवतोत्तम जावन जन्मा येवचे ताणें तशें जावन हाक्क दिवशी मारूं वचूं नाका हाग्य राज्य नासतना हिरण्यकश्यपू मारूं जावचे हिरण्यकश्यपूर मुखारसून मोरका जाल्यार हाण सुका हागेले खंयची दुष्प्रभाव हागेले वेळ ताणी केलें तें हें करतना तें करुणामय जावन अशें तसले परमात्मान येवचे तशें जावन तूं खंयचेय कारणाक हाक्क मारूं वचूं नाका योग्य जावन अशें तसले संतान हें म्हूण सांगून हिट जाल्यार हांव पळोवन घेता म्हूण सांगून ती ऋष्याश्रमांत तो राबोवन घेता तेन्ना ती जाल्यार त्या ऋषीन परिचरयत् तत्र भक्त्या परमया सती अंतर्वन्ती स्वगर्भस्य क्षेमाय इच्छ प्रसूतये ऋषीला परिचय करताची ती कसं करता म्हूण सांगल्यार थंय योग्य जावन अशें तसल्या चेडूक योग्य गुण इत्यादी दिवका म्हणून दृश्टीन करतना ज्ञान सेवा इत्यादी करता हरि सर्वेषु भूतेषु भगवान अस्त ईश्वरः इति भूतानि मनसा कामैस्तैः साधु मोहनयत् ती त्या करताने थंय जेवचे तसलं प्रवचन तांणी केलेलं तसलं पाठ इत्यादी ऐकतना थंय परमात्मा खंयची जोर जावन अशें तसलें त्या परमात्मा गुणगान इत्यादी जाताना ती तशीची त्या चेडा गर्भांत अशी त्या चेडई जाल्यार त्या परमात्मा मनन इत्यादी श्रवण मनन करता थंय देखून त्या नारदाल उपदेशान करतना हांव हें पुरें आयकलेलो न दानं न तपो न ईज्या न शौचं न व्रतानि प्रियते अमलया भक्त्या हरिस्त्वनन्यया भिडं सांगता प्रल्हाद हे परमात्माक पावका जाल्यार परमात्मा संप्रती कोरका जाल्यार तागेले प्रसाद मेळका जाल्यार ताका कसं जावका म्हूण सांगल्यार हांव मस्त दान करता म्हूण सांगल्यार दानान करतना जायना की न तपः तपस्यान करतना परमात्मा प्रीती घेवचा जायना न ईज्या खंयची रितीन होम करतना परमात्मा या करूं जायना न शौचं शौचाचार मस्त अनवळपण कोण बसते परमात्मा या करूं जायना न व्रतांनी कृच्छचांद्रायणादी व्रत करता अशें म्हाका परमात्मा संप्रीती जाता म्हूण सांगल्यार जायना की
प्रियते अमलया भक्त्या निर्दुष्ट जावन शिल भक्ती करताना मात्र त्या परमात्मा प्रीती जाऊच ततो हरो भगवती भक्तिं कुरुत दानवाः तशानो तो प्रल्हाद पुरेणा सांगता तशानो पुरे जन तुम्ही त्या परमात्मावर भक्ती करा त्या भक्ती नसकीना त्या परमात्मा प्रीती जाता आत्मोपम्येन सर्वत्र सर्वभूतात्मनीश्वरे तुमक मस्त कष्ट ना तुमगे स्वभाव सोडच्या तुमगे स्वभाव अत्यंत विरुद्ध केलं पुरे जनावेरी तुम्ही अनुकंपता केले पुरो परमात्मा तुमगेला तृप्ती देता कसं लाग उग्र स्वभावाच्या अनुकंपता केले हजापाशी हॉड परमात्मा कसं तुम्ही दिवचा शक्य कंचकी एक तांगे स्वभावादोन अत्यंत विपरीत जाऊन कर्म तानी तरी करता व्हायचे पुरे जनाक बाद दिवचे असून अंगेल काम त्या सोड पुरे जनावेर अनुकंपता कोणतं असेल कार्य तुम्ही करता व्हायचे अज्यापाशी परमात्मा संप्रीत जेवत असेल कसं एक कार्य असना तर शानो तुम्ही असेल या कार्य श्रुत्वा प्रियं दैत्यो दुस्सहं तनयानयन कोपवेशश्चलत् गोत्रं पुत्रं हंतु मनोधते हे पुरे या पावते जतरी मागिरी पुरे जनते परमात्मा चिंतन येतुची रत जाऊन असताची अशी वत्तना हिरण्यकशिपू कन्ना के जल घरांतू पाठशाला शिले कन्ना के जल या पुरे वाट जत्ता असते परमात्मा संकीर्तन जत्ता अस ते परमात्मा वे भक्ती होईल का नाही ह्या सांगतासची ते विशेष जाऊन परमात्मा भक्ती होईल आणि सांगताना ते परमात्मा भक्ती कशकोर कामल विषय ते प्रल्हाद वर्णन करतात भक्ती गुण श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं परमात्मावर भक्ती कोर काय झाली नवविध भक्ती म्हणतात तशी नवविध असते कसं काय म्हणून सांगायचे सुरवेचे श्रवण त्या परमात्मा विषयाचे योग्य जाऊन असेल तसल्या सप्तता आधी श्रवण करूच कीर्तनम आम्ही जलरी त्या परमात्मा भजन आम्ही जलरी प्रवचन इत्यादी करचे स्मरणम त्या परमात्मा नित्य अनुचिंतन करचे पादसेवनम म्हणून सांगणारे सर्व असेल तसं त्या परमात्मा चर्य करचे आपलोच्या म्हणजे एक पाद म्हणजे भूत म्हणे अर्थस तशी भूतानुकंप सर्व जीवाके अनुकंपन करचे अर्चनम तगेला योग्य जाऊन असेल तसल्या अर्चन नाना रीती तका ह्या अध्ययन पुष्पादी समर्पण करचे वंदनम योग्य रीती तक शरणागत जाऊचे हाव मिगले पशी तू उत्कृष्ट हाव तुगे अधीन म्हणे रीती एक भावन चिंतन करचे वंदनम दास्यम हाव तुगे अधीन तू मिगल स्वामी म्हणे चिंतन करचे उत्कर्ष जाऊची विंगड स्वामी म्हणची विंगड आमगेले पशी उत्तम मस्त जन असताच ज्याला आम्ही कोणाले अधीन जाऊची विंगड तारतम्य आणि ह्यो मिगले पशी उत्तम असता ज्याला पॅरलल कंचकी श्रीमंत असता ह्यो मिगेल तागेला अधीन आवसना जलरी परमात्मा अधीन आवा परमात्मा मिगेल स्वामी म्हणाल तसं चिंतन कोर दास्यम सख्यम कंचे रीती आम्ही कंचे एक विषय एक प्राय तरी कंचे एक विषय औस बापसुले की निपयताच जलरी फ्रेंड्साले निपयनाच तशी सख्यता म्हणाली आंबीर विषयाचे कसं पुरे असं ते परमात्मा लेगी उद्गार सांगता की परमात्माला कसले निप्पొందवरच आहे ना जलर आम्ही एक निप्पొందवरले शे कसले कर दुलो नवर दुले ना शेरा पोनो आम्ही मनाला कळमश घेऊन बोलचानच कसं आम्यासाची कसं आमगे स्वरूप असं त्या सर्व ते परमात्मा लेगी आम्ही मुक्त घंटाळ सांगा सख्यम आत्मनिवेदनम अज्यापशी प्रमुख जाम सर्वोपरी आत्मनिवेदन म्हणून सांगले त्या परमात्मान कंची रीती जीवन करू सांगला त्या परमात्मान कसा आदेश दिला त्या आदेशाबद्ध जाऊन त्या रीतीर जीवन करूच कसं सांगला आमका परमात्मा वाक्य म्हणजे वाक्य तंतु कसं सांगला हर संध्या उपासित संध्यावंदन गोरका म्हणून सांगला या आत्मनिवेदनम मिगेल या शरीराची मिगेल सर्व स्वरूप या परमात्माला देईल तशा ताण कसं सांगला तर कामबद्ध जाऊन राखू का ताण संध्यावंदन करू सांगला संध्यावंदन गोरका ताण कसं या आदेश दिला त्या कसा आज्ञा दिला त्या आज्ञा परिपालन गोरका अशी ह्या रीतीने सर्व आम्हीची त्या परमात्मा समर्पण जाऊ का असल्या नम सर्वून हक्काची कसं म्हणून सांगताची म्हणून सांगले भक्ती म्हणतात मरी भक्ती तरी असं वैतलं पुरे नवय तो करता म्हणत अशी केलो जन कसं सांगताची एक 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 केलेलीच भक्ती म्हणून सांगताची नमन म्हणाले एक भक्ती मनानं म्हणाले एक भक्ती अशी नाही भक्ती तरी असं वैतलं तो श्रवणही करता कीर्तनही करता नमनही करता अर्चनही करता आत्मनिवेदनही करता अशी नवविध सर्व लग्नसल त्या भक्ती स्वरूप इत्यादी करतो प्रल्हादो वर्णन करता या ऐकताना
हाका हिरण्यकशिपूक खीनातील तसल कोप येता तस जावनो हाका खंयचेय रीतीन तुम्ही मरण दिव का म्हणले रीती आणि मुखार मुखार वाटेल तशी अनेक चड मृत्यू आहे तस जावनो मिगेल मृत्यू कारण जेव तसले विजय खंयची हांव दवरलं शासन त्या मिगेल शासनान तुची मिगेल तो गुची त्या विंगड वाटेर वरता आसा हाका हागेल बाप्पा मारलेलोची परमात्मा होड दिसता आसा तस जावनो हागेल जे पशी चड खंयची एक आत्मद्रोह करतलो आसा पितृद्रोह करतलो आसा अणेनाची तस जावनो होड द्रोही तस जावन हा खंयचे रीतीर शिक्षा दिवं का म्हणजे शिक्षा दिवता भायर सरता नाना रीतीर शिक्षा दिवयत अवसून हा तानाची विष दिवोच्या पळयता जाल्यार कसले जायना अग्नी उडयता कसले जायना गजा हाचेर धोकून माटोवचा पळयता कसले जायना हाजेन सांगितले कसले प्रज्ञम कर्मच कालश्च स्वभावो जीवयच तत्तजे स्वभाव कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थः ओतून सुबे दिसा संगीत त्यांची दोन्ही दिसा परमात्मा यद विज्ञास मूल चतुश्लोकी भगवान कडे सांगेल अन्वय व्यतिरेकाभ्याम त्यांची एक विषय असं त्या रीतीर चलासुच्या काही समर्थ शिलो त्याची विपरीत जाऊन चलासुच्या काही शक्य शिलो तशी कर्णाशिरापच्या सामर्थ्य शिल तो परमात्मा म्हणा कसं म्हणून सांगेल एक स्टेटमेंट सांगा म्हणे या तशी खंयची एक विशा स्वभाव कसलो हे चमकलेली ते विशान मरण देव का जल त्या स्वभावापशी वैर राहो त्या स्वभाव तज्जन करेना शिरपच्या सामर्थ्य कोणास तो परमात्मास अग्नी स्वभाव दाह करच तसं दाह करचे स्वभाव असलेले अग्नी ते परमात्माला अनुग्रहान तज्जे स्वभाव ते काम जायना त्यांची एक बाह्य आगंतुक काम जायना शिरापोचा सुलभस जे स्वभाव राबोचा जायना उज्या हात घाल तर जळनाशी रब्बाना जळताचीची जलेरी जळनाशी राबोच सामर्थ्य परमात्मा असं म्हणेल विषय तत्व हंगा भागवतान स्पष्ट करता जशी बुड्ड्यार दुखून उड्डयलो अंत दुखून हे केले गजान मस्तीले कसं केलेरी आगेले प्रल्हादाक कसं केलेरी मरण दिवचा जायना तेन हिरण्यकशिपू मस्त कोप येता कोप येऊन आता मारता म्हणून हे करता आता उभारता तलवार उभारनो तुगे परमात्मा आता तुक स्टान्स तुगे परमात्मा खंय दिसता सांग ते त्या मारता ते तुगे परमात्मा येयले तू आणलो नाही जाल्यार ताची नेक्स्ट तुची हे तुगेले वयर पडचे म्हणून सांगता उभारतना गदेन करतना हाजेर आसा म्हणून सांगतना खांब्यान थंयच तो परमात्मा सर्वत्र व्याप्त जावन आसतो खंयच म्हणून सांगचे आता खंयची एक सिरकून पडतरी तुगेल यो खंय आसा आपय म्हणतना तो बिझी आसा तो येना अशें आसा तशें आसा म्हणून सांगचे क्रम जाल्यार तुगेल परमात्मा खंय आसा म्हणून सांगले खंय जाव का तुका थंय आसा खंयची भूतांत पळोवका तुका खंयची हंतू पळोवका थंय परमात्मा आसा म्हणून सांगता तशें आसतना थंय खंयची ते चरडान सांगिल्लें वाक्यान करतना थंय तो तागेले सभाचे खंबाक मारता थंय देखून एक प्रकाश भायर येता प्रकाश भायर येवन ताजे नासतना थंय भितर दिसना अशी सूर्यप्रताप नासतना थंय परमात्माले दर्शन जाता अंतःसभायां न ददर्श तत्पदम वितत्र सूर्येन सुरायुर्यूथपाः तसले सभा भितरी खंयचे रीतीर पळोवच्याक दर्शनाक जायनातील तसल ते अनर्थ जावन अशें तसल रूप येत रायला हाजे विवरण विजयदास करताच तसले म्हणून सांगलेली परमात्मा खंय बयस्ता म्हणून सांगलेली ಹೇಳಿದ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಲಾಲಿಸಿ ಭಕ್ತರನ್ನ ಮೌಳಿ ವೇಗದಲ್ಲಿ ಪಾಲಿಸುವೆನೆಂದು ತಾಳಿ ಸಂತೋಷವ ತೂಳಿ ತುಂಬಿದಂತೆ ನೂಲೋಕದವತಿ ಆಲಯದಿಂದ ಸುಶೀಲ ದುರ್ಲಭ ನಾಮ ವಿಜಯ ವಿಠಲ ಪಂಚಮೌಳಿ ಮಾನವ ಕಂಬ ಸೀಳಿ ಮೂಡಿದ ದೇವ खंयची रीतीरी मिगेल तुगेल परमात्मा खंय आसा म्हणून सांगताना हे खंबान तुमगेल परमात्मा दिसता म्हळ्यार त्या क्षणान ऐकलेलेच ಕೇಳಿದ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ लालिसी भक्तांना त्या भक्ता वैरी ते प्रेमान करताना लालिसी भक्तांना मौली वेगದಲ್ಲಿ पालसुवेನೆಂದು अत्यंत ज्वरत वेगान खंयची एक वायू वेग आसा खंयची एक मनोवेग आसा तसल वेगान करताना हांव राखता हांव तुका संरक्षण करता म्हळ्यार रीतीरी तो धांवन येता कसल्यो पालसुवेನೆಂದು ताळी संतोषव तुळी ತುಂಬಿದಂತೆ ही एक मिगेल चरडू दिसतास म्हाका आजी मेल भक्त दिसतास म्हळ्यार तसले ಸಂತೋಷ ಹಾಗೆ ಬಿತ್ತವೇನ ನುಕ್ಕುನ್ ಎತ್ತಾಸ್ತಿ ಮೂಲೋಕದಪತಿ ಆಲಯದಿಂದ ಸುಶೀಲ ದುರ್ಲಭ ನಾಮ ವಿಜಯ ವಿಠಲ ಪಂಚ ಸುಶೀಲ ಅತ್ಯಂತ ಶೀಲಯುಕ್ತ ಜಾವ ಕಂಚೆ ರೀತಿ तो कंचे तागेल मग या सोडयना जले रोगकश म्हणून सांगरे अर्धमानुष रूपार येला
तसल सुशील दुर्लभ तसल परमात्मा ಒಲವೊಂದು ದಿವಸ ಜನರಿ ಅತ್ಯಂತ ಕಷ್ಟಸಾಧ್ಯ ತಸಲ್ ದುರ್ಲಭ ವಿಜಯ ವಿಠಲ ಪಂಚಮೌಳಿ ಮಾನವ ಸೀಳಿ ಕಂಭ ಸೀಳಿ ಮಾನವ ಮೂಡಿದ ಬಂದ ದೇವ ಕಂಬು ಬೆತ್ತುನು थई चलदाल वैर शिल्प संते भक्ता पोळो कामळल ताणी संगिल्याक थई हांव कसले पोळो कामळल विकिरी धावून येवन रब्बीन शेसम नरसिंह सुळादीन ऐकले रे एक 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 ऐकले सगळे दोळाय द्राबा दिसता त्या घटना तयारी केली शुद्ध रीतीने विजयदासान समग्र सुळादी बरेल्या तई परमात्मा अवतार जता कश्यता सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम व्याप्तिं च भूतेष्वखिलेषु चात्मनः अदृश्यताद्भुतरूपमुद्भवन् स्तंभे सभायां न मृगं न मानुषं सत्यं विधातुं निजभृत्य भाषितम ह्या एक सेंटेन्स सांगतो कितले ते सगळेची हाज्या पूर्ववृत्तांत पुरे दोळा येवेत सत्यम विधातुं निजभृत्य भाषितम कश्यपान सांगल्या दितीक कसले आता मी हे केले असुरे जन्मा येतात तक मागिरी योग्य असो तितली घोर जावन असेल तसं सुरू झालं परमात्माला तक मार का जायचा त्या परमात्मा मार का मिळेल कश्यपाल उत्तर सत्य करू सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम निजभृत्यता गेल्याची अत्यंत योग्य जावन असेल सेवक जावन असेल तसं कश्यपाल सांगितल्या सत्य करू होय सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम ब्रह्मकुमार सांगतात तुका या शाप जावन तू वचुका तुका मनुष्य लोकांना जन्म असता म्हणून सांगतात तसले तंगिले खंचकी दिल्लल उत्तर सत्य करू सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम जय विजया निंगिलल निजभृत्य जावन असेल तसं जय विजया निंगिलल मा अमक तुगेला तान मरण दिला चांग म्हणून तसं जय विजया दिल्लल तसं उत्तर सत्य कोण दाखवचा सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम हिरण्यकशिपून जय विजया नसताना हिरण्यकशिपून निंगिलल माका खचेरी असल असल मरण जाऊचा न जाऊन तसले हिरण्यकशिपून कंचकी वाक्य सत्य करू सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम ब्रह्मान सांगितले तुक तज्जन मरण कंचांते जाय ना म्हणून तसं ब्रह्मान वाक्य सत्य करू सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम प्रल्हादान सांगितले ओंगसम त्यानंतर प्रल्हादान सांगितले वाक्य सत्य करू अशी सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम तसेच तो परमात्मा सर्वत्र व्याप्त जावन असं सर्व भूताभितर असं मंडळी तीर्थांनी सांगितलं तसं व्याप्तं च सर्वेषु भूतेषु अखिलेषु चात्मनः अदृश्यतात भूत रूपम उद्वाहन पणे आज ही काही पुढच्या शक्य ना तसं कंची चिंतन येऊच्या जायना तसं अदृश्य जावन असेल तसं रूप तसं अद्भुत जावन असेल तसं रूप स्तंभांत एक कंची पृथ्वी भितरी बेप्प शिवाय कलेच गर्भारी कंची एक हाची शिल्पकला आणतो गर्भदोष असं म्हणून सांगा रे तर शिले भितर बेप्प असतं तशी त्यांची पाषाणा भितर बेप्प असता पाषाणा भितर सिंह अशी कशी पाषाणा भितर मनुष्य अशी कशी तसं आजी काही ऐकना ते तसं अदृश्य जावन असेल तसं स्तंभा भितर पाषाणा भितरी न मृगम न मानुषम अंचाण मृग म्हणच्या काही नाही अंचाण मनुष्य म्हणच्या काही नाही तसं अद्भुत जावन असेल तसं रूप त्या परमात्मान धारण करून घेतल्या धारण करून काही क्रीडा रूपारी सर्व त्या हिरण्यकशिपूक संहार करचे क्रीडा हक्क पळयताना एदरा खरी दिसलो उडगा सैला निघाल अण्णा भावा मारलेलो म्हणून तेताना उभारता आणि गदा युद्ध प्रारंभ करता अक्का खेळूशे नरसिंहा कसं हिरण्यकशिपू कसं खेळता खेळताची दीस काढता तदनंतर कसं करता सांगले सायंकाला वेळ पळयता एदरा उंबरार येऊन राबून तक्का तगेल पायार घालता सांगता निगेल पुत्तान ब्रह्मा तशी तू निमगेल सर्व रंग तुक दिसत पडत तू कसं म्हणाले पणे मग मनुष्यान मारच्या तू गेल हंत दुखून उत्पत्ती येईल पणे मारूनच हांव ताका जन्म दिल्याशिवाय तागेला दुखून म्हाका जन्म ना तू आणि कसं म्हणाले दिवा कालार मारूनच रात्री कालार मारूनच सायंकाळात तू कसं म्हणाले खंयचे आयुधान मारच्या आयुधान मारना म्हणजे लंकार मारतो का आणि कसं म्हणाल तू सुरान मारून असुरान मारून असुरेने असुरेने मग जन्मू ना भेद जेने स्तंभ जेने कसले नाही तसं अवतार घेतील तसं नित्य निरंतर असेल तसं नरसिंह तुगे सर्व कणकी त्या ब्रह्मान दिलं तसं सर्व ह्या सत्य जातास सायंकाळाची वेळ आली त्या हिरण्यकशिपू कणकी पॉट सुरुळा तदनंतर तागे अंतराळ काढा
अंतराळ काढताना कशी काढला म्हणून सांगा रे. मग वर्णन करताना कशी गरुडो एक सर्पा उभारत की तशी हागे लंगटान बोर नसेल तसं लागताना तागे अंतराळ उभारला की आणि ह्यो अंतराळ उभारता हाजी एरी कशीची भागवतांनातील एक उद्गार काढतात. कसं म्हणून सांगा रे. पोट कसला सिगुड्या म्हणून सांगा रे. ते भितरी प्रल्हादा म्हणजे अनेकांची एक जीव जो बीज वस के म्हणाले शोधूच्या त्या कची मध्ये कपास अंतराळ अंतराळ उभारले शोधित के नरसिंह असं मिगेल भक्ता म्हणजे अनेक भक्त काही दिसतो म्हणाले शोधितलाय म्हणून तशी कनिगी विजयाक हिरण्यकशिपूक हिंदून मोचन जाव का म्हणाले रीती ते हिरण्यकशिपूक संहार केलो. तदनंतर सर्व देववृंद प्रेताची असल अमोघच्या नशील असल रूप ते रूपा वर्णन करताना ते म्हणतात ते ब्रह्मेल सुरवेक ब्रह्मेवनो साष्टांग नमस्कार घालता पुरे देववृंद ब्रह्मेवनो तो वर्णन करता दवा रांत मायर तुगे अत्यंत मंजू रूप धारण केले तो मंजू रूपाचे वर्णन करून ते मंजू सूक्त इत्यादी त्यांचे चिंतन करून भीमानस्किना किंचिता गेल्या कुरुक्षेत्र युद्धा वेळात त्या मंजू नामक परमात्मा चिंतन करून ताण युद्ध केले आणि सर्व या संहार जलल या मिगल भितर आपण तुझी कोरच्या मला रीती उपासन करताची भीमान युद्ध केले म्हणजे तसं एक काण्या माहितीताच तसं मंजू नामक परमात्मा तू काय खंची कार्य स त्या कार्यावधी हिरण्यकशिपू मारचे शिराय तजेना ते तू आत उपशांत जाव काम ब्रह्मनिंगिता वाक्षी महादेव महान कचकी नरसिंह उपासक पेरी संतने सांगल्याव कसं महादेवाला उपासना आत्ता सांगितलं कसं परमात्मा आम्ही कशी चिंतन करताची तशी परमात्मा आमका दिसता तो महादेव कशी चिंतन करता म्हणून सांगले रे. परमात्मा त्र्यक्षम पिनाकधारी हे रूपार सर्व महादेव त्या नरसिंहाल चिंतन करते तसं परमात्मा चिंतन केलं तो कोण ते चिंतन करता 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 हा काही जलरी तीन दोड ते नेत हा नाही जलरी पिनाक धनुष दोर्च तसं महादेव तो हातलिंगी बन्युक हे करता दवा तुगेल कोप कश्यस म्हणून सांगणारी असल कोप धरताना हे सगळे जगत की आज कंची एक संहार करचा शक्यस मुखार सुमिगेल संहार कार्य धरताना असल किती असल कोपाचे एक वंट कोप म्हणजे रौद्र दोष कोपने रौद्र असल रौद्र धरले हा कसं करू जाता संहार करू जाता तस जावनो तुगेल अनुग्रह नित्य निरंतर मिगेल वैरसो मिगेल कार्य कसे की संहरण कार्य हे तुगेल असल तेजान करताना संपन्न जाऊचे तसं मिगेल वेर कारुण्य दवरी म्हणून रुद्र इंगिता तशीची इंद्र ऋषी पितर सिद्ध विद्याधर नाग मनव प्रजापती गंधर्व चरण यक्ष किंपुरुष आणि पुरे त्या वेताळ किन्नर विष्णु पार्षद आणि पुरे जन परमात्माला कशी स्तुती करता येताची नाना रीती तांका जाव कदल चलते गुण त्या परमात्माला अंतुपूर्ण त्या रीती उपासन कोणची रीती ते परमात्मा स्तुती करतात. त्यातना परमात्मा मन्य अवतार आणि शांत जताना त्यानं कसं करता म्हणून सांगले प्रल्हादं प्रेषयामास ब्रह्मा अवस्थिता म्हणतके लक्ष्मी पळयता ते ब्रह्मा पळयता ब्रह्म कसं करता म्हणून सांगले प्रल्हाद आहे तर आला काही वस तुझं आता तू आपल्याला आईला तो आता शांत कोण जबाबदार तू वस तात प्रशयमोपेह स्वपित्रे कुपितं प्रभो तथा इति शनकै राजन महाभागवतोर्भृतः भागवता तुगेल पिक्चरी केली तुगेल तू आपल्याला तुगेल बापसुक जीर्ष मारचाक संहार करचाक तो आईला आता तू सांगता का शांत जाऊचा तेताना तो शांत जाता म्हणून ब्रह्म ताक उपदेश करताना तो महाभागवत कचेरी तिर परमात्मा घेई ना का तस जाऊन ब्रह्मान सांगताना मात्याला इतके जायता वत्ता आणि वत्ता आणि शीद वचून त्या परमात्मा चरणारविंदा नमस्कार घालते त्या चरणारविंदा नमस्कार घालताना तथा एक सैनिके राजन महाभागवतः उपेत्य भूमिकायेन नमाम वृद्धांजली विधृतांजली तागे सगळे अंजल दवर त्या परमात्मा चरणारविंदा नमस्कार करता तेदाना म्हणकी नमस्कार घालतो म्हणाल रीती स्वपाद मूले पतितं तमर्भकं विलोक्य देव कृपया पवित्रपः कोणकी मिगेल चरणारी नमस्कार घालताना पळयतंतो चिर अर्भक कोणालगोस्कर ताळी संतोष व तुळी तुम्ही दंते कोणाक पुळ का म्हणून तसं उत्साहन करताना यायलो तसं प्रल्हाद पळयताना मस्त संतोष जावनो कसं करता म्हणून सांगले ते चरडा प्रल्हाद उभारतके
उत्थाप्य तच्च शीर्षणात् कराम्बुजं कालार्हि निदृष्टया कृताभयं त्या चरडाक उबार ताका मोग करता मोग करून खंयचे रीतीर भिवच्यान जमलेले रीतीर एक ताका खंयचे एक चरडाक गोर जावन असेल तसं रूप कसले गोर जावन असेल तसं रूप धरतान तू भिव नाका म्हणून रीतीर ताका घोरून मोग करताची सांत्वन सांगता तेदाना प्रल्हाद सांगतले देवा म्हाका आनी पेटयला खंयच्याक पेटयला तुगे सांत्वन करूं पेटायचे जाल्यार कोणाक ब्रह्मादी सर्व देवता मेळून खंयची एक सांत्वन करूं जायना केदान की तर हांव येवन तुका एक शांत करचें म्हणल्यार विशय आसलो तूं सर्वोत्तम तूं स्वतंत्र कोणाय विंगडाक खंयची रितीन इन्फ्लुएन्स येताच जर तुका कोणें इन्फ्लुएन्स करूं जायना तुगेल्या मनाक स्वतंत्र म्हळ्यार शब्द अर्थ चेंज स्वाधीनम तंत्रम स्वतंत्राधीनम तंत्र म्हळ्यार अधीन म्हणत तागेल अधीन तो असले ताका कसं म्हणतात स्वतंत्र म्हणतात स्वेच्छा तंत्रम स्वतंत्रम तागेल इच्छेत मनके ताण असले तागेल इच्छे अधीन ताण असले ताक स्वतंत्र विंगडात इच्छेनुसार आम्ही चल्ले आम्ही परतंत्र अशी स्वतंत्र जाव असेल परमात्मा तुगेल इच्छे नसकिना तू शांत जाव का तुगेल इच्छे नसकिना तू म्हणजे रूप धारण करता तशें असताना तू केदान इच्छे करता तेदन तू शांत जा तू केदान इच्छे करता तेदन मन्य रूप धारण करी नाही हांव अशी मन्य रूपार असल्यार तू भंय जायना म्हणून सांगा रे तुका पळोवन म्हाका भंय नाहम बिभेम यजितते अतिभयानकस्य अत्यंत भयानक जावन असेल तसं रूप असतो गेला कशें आसा जिव्हाग्नि नेत्र भ्रुकुटीर साभ्रोद्रंष्ट्रा दोळ्या तशीच भूंय तशी तुगेले नेत्र 3 दोळे आसाची तांतू पुरे कडेन तकून अग्नी स्फुरण देतास तसं तोंड इत्यादी खंयची एक द्रंष्ट्रा कराल तुगेले हजेरी करतना खंयची एक योग्य जावन असेल तसं द्रंश इत्यादी दिसतास इतली भयानक जावन असेल तसं रूप असलेली मिगेल बापूस तू मिगेल इष्ट तू मिगेल प्रेष्ट तू तुका पळयतना म्हाका खंयचे कारणां काही भंय जायना तशें जावन हांव भित्त म्हळ्यार बिणी तूं हें जेवचें न्ही तुका कशी पळयल्यार म्हाका भंय जायना अभय दितलो तूं अभय म्हळ्यार शब्दाचे अर्थ सांगतना अभयम सत्वसंशुद्धी म्हणून गीतांत देताना अभय म्हळ्यार कसले म्हणून सांगले न्ही स्वस्मात् परस्य भयाभावः स्वस्य परस्मात् भयाभावः दोन्ही सर्वलेर अभय म्हळ्यार आमकां पळोवन विंगडान भिवचाना ज्या विंगडा पळोवन आमी भिवचाना हाका अभय म्हणचे देवान भंय दिला म्हणून सांगले आमकां विंगडा पळोवन भंय जायना विंगडाक आमकां पळोवन भंय जायना आमी विंगडा पळोवन भिना अशें आमच्या सहज मस्त सुलभ धैर्य धरले जाल्यार विंगडान आमकां पळोवन भिवचाना एक मांजर आसा ताचे स्वभाव भिवचे जाल्यार तेणे भिवचाना तितले आमी आत्मीय जावन असले आमी प्रशांत जावन असले मात्र भिनाचे आसता न्हय जाल्यार कसं जाता केन्नाय भिवन वताच तशी अभयत्व येवं का हें अभय दितलो तसो परमात्मा तूं तशें हांव तुगेर अंतकून तुगे स्वरूपात आहे तुका पळोवन कोण भिव का कोणेय भिनाच तशें आसतना म्हाका कसलेय भंय ना तूं केदना हें शांत जाता तेदून उपशांत जा म्हणल्यार रिती तें हें वर्णन करतना योग्य रिती त्या परमात्माने जाल्यार अनुमोदन कर ताका मोगारी घेवन ताका जाल्यार बरें कसं जायता निमगी म्हणटा तूं म्हाका मस्त प्रसन्न केल्या इतली पुरे जात तरी असल एक संदर्भार जाल्यार तत्व विसर न्ही तूं मिगेल स्वातंत्र्य विसर सर्वोत्कर्ष विसर मिगेल भयानक रूप पळयतना अयो अयो तसकी जगत्य संहार करतलो म्हळ्यार तसं भंय भरलेल्याक केले हे जगत्य तू सर्जन केलेले तू संहार केला जे जले कोर येता म्हळ्यार तसं तत्व तू विसर तशें हांव असल एक योग्य जावन अशें तसं ज्ञानान करतना भक्तीन करतना हांव अत्यंत प्रसन्न जाला तू कसं निमगी त्या निमगी म्हण कसं निमगी त्या निमगी म्हणटाना तेदना यो संत देवा म्हाका कसले निमगूची अपेक्षा आसा हांव तुगेले एकांत भक्त हांव केदन आपयला केदन प्रितीन आपयला केदन भक्तीन आपयला तूं पावला म्हळ्यार तूं कसलो मिगेल वेळ तुगेले प्रसाद आसा म्हणत तूं आपा सांगल्या तुगेले खंयची हाजेर हांव संप्रीत जाला कसले निमगी म्हळ्यार तूं संप्रीत जाला म्हणून सांगल्या मिगेल उद्देश तूं प्रसन्न करची आजच्या वयले म्हाका कसं तशें जावन तुगेले प्रसाद अतिरिक्त जावन अशें तसले कसले म्हाका निमग नाक कित्याक देवा तेदना आत्मिकय संतोष जातके परमात्माक मागीर म्हणटके वय जाल्यार आतां तूं जन्म आस आनी मुखार सोनू तूं आनी काही मस्त जावन अशें तसले कर्म इत्यादी पुरवस तशें जावन तूं कसले एक वर निमगी म्हूण सांगतना तेन्ना सांगते आतां तूं जन्म आस म्हूण सांगतना म्हाका एक उडगास आमी जन्म आसतना आमकां पितृ ऋण आसता
तस जावन निगेल पितृने अदुकुनो मग विमोचन कोरका तो म्हणून सांगताना तथास्तु म्हणते आणि सांगते तुगेला खाली पितृने तुगेल तसं चढून तुगेल तसं योग्य जावं नसेल तसं भक्तियुक्त जावं नसेल तसं साधू वृंद काही जन्म येता तसं हंतु 21 ಪಿತೃಂಗ ತೃಪ್ತಿ ಜೊತೆಗೆ म्हणारी त्रिसप्तक अंचाण बपसुदी कडच्यान साक औषधी कडच्यान साक मागीर हाजे तेंचे अनेक तुमगेले म्हणारी बपसुले घ्या एक हंगा बापा मा इत्यादी एक अनेक औषधी कडच्यान अशी करताना 21 ಪಿತೃಂग संतृप्त जावन घ्या जाता तशें हांव खंयचेय कारणां काही जाल्यार तू हें करून जो 21 अनेक रितीन सांगता सांगरी बपसुलेक औसुलेक मम मातांच्यानेक म्हणून तशी घेताच तशी व्याख्यान बी तसं जाल्यार सांगितलें कसं म्हणून सांगली 21 ಪಿತೃಂग त्रिसप्तक तेवे तशी 21 म्हण एक गेली त्रिसप्तकांक तुमका हें जाता योग्य जावन असेल तसं असल संतान एक संतानान करताना तांगे सर्व ऋण तांकां योग्य जावन असेल सद्गती इत्यादी मेळता म्हणून रितीन तो उपदेश करता अनुग्रह करता त्या मात्र नाही तुगेल खंयची एक असल अनन्य भक्ती पळयतना ह्या विषयी कोणकी तुगेल भक्ती तशी मिगेल अनुरूप कोणकी चिंतन करताची तांकय जाल्यार तांगेले जीवन सार्थक जावप रितीन तांकय जाल्यार योग्य जावन असेल तसं मार्गदर्शन इत्यादी मेळता म्हणून रितीन ते परमात्मा वर्णन करता अशी परमात्माला नरसिंह रूपाचे विशिष्ट जावन असेल तसं वर्णना सप्तम स्कंदांत येयले ताचे नंतर आज एक मस्त जबरदस्त विषय कारण मस्त दीस वरना जाल्यार भागवत म्हणून तसं विषय कशी म्हणून सांगले रे खंयचे एक विषय काढले रे अनंत समुद्रा म्हणजे आड असेल तसं विषय तशें आणि प्रत्येक हेजे तो नीतियुक्त जावन असेल तसं विषय तशें जावन कितले फाल्याक आनी संक्षिप्त जावन भरलेले सांगता जाल्यार रे आज एक वामन अवतार सांगता म्हणले केलं आज एक मागीर नंतर हाजे समुद्र मथन सांगता म्हणले की कसले एक जाय न्ही आता समय पळयतना पांजला जाल्यार अंतु सप्तम स्कंदा कडेरी अंत्यारी नारदा हे एद्दोळ काय जल्लल कशे शिल्या म्हणून सांगले रे सुरवेक तुम्ही ऐकलेच ब्रह्माले आणि परमात्मा उपदेशान जल्लल तसं मूल भागवत फर्स्ट सेकंड विदुराग आणि मैत्रेय जल्लल तसं सेकंड चतुर्थ स्कंद पर्यंत मुकावैल भाग कसलो म्हणून सांगले रे नारदान आणि युधिष्ठिराल संवादा रूपार असेल तसं भागवत तंतु के नरसिंह कथा सप्तम स्कंदा जातात सप्तम स्कंदा अंत्यारी खंयची नारदू युधिष्ठिर निमगीत नारदाक जेव्हा तू इतले पुरे वर्णन केले इतले पुरे वर्णन करतरी म्हाका विशेष जावन असेल तसं ते मनुष्यान जीवन कशें आसता हाजी विशयार तू म्हाका सांग म्हणून तसं प्रार्थना नारद करता तेदना युधिष्ठिर करता तेदना नारदू विशिष्ट जावन असेल तसं ते मनुष्यान कशी चोर काम म्हणून तसं भावन दाखोवन दिता कोण कोण खंयचे धर्माश्रम आसाची तांगेर वर्णाश्रम आसाची त्या वर्णाश्रमा कसं योग्य कसं कोरका कसं कोरोनाचे म्हणून तसं विस्तार जावन असेल तसं तत्व नारदू विस्तार जावन सांगता तसं एक तत्व आणि 15 मिनिट भितर समजून घेवचा पळया खंयचे एक हे भगवान श्रोतुमिच्छामि नृणां धर्म सनातनम वर्णाश्रमा अचुतरायम यत् पुमान बंधते परम परमात्मा नारदा तू मस्त यात्रा इत्यादी केल्या तुका कसं कसं योग्य जावन असेल तसं कोण कोण कसं कसं परत काम म्हणून तसं तात्पर्य तुका स्पष्ट जावन आसा प्रल्हादानी इतली सेवा केली ताका मेळ्ळ्या तो अर्भका अवस्थेरी तो त्या मटा उलयता आशिल्लो तशें जाल्यार असल एक शक्यता पुराणांत दिसना तशें हांव एक विभाजन करून सांग कोण कोण कशें कशें आसूं काय म्हणून तसो विशय तेदना नारदू ते परमात्मा चिंतन करून ते उपदेश करतके धर्ममूलं हि भगवान सर्ववेदमयो हरिः स्मृतिश्च तद्विदां जराजन येन चात्मा प्रसीदते ते परमात्मा चिंतन करचे कसल्याक सर्व धर्म आम्ही धर्माचारा योग जावन आमगे जीवन जावं जाल्यार त्या धर्माक मूल जावन असेल तसं त्या परमात्मा चिंतन करता आम्ही केलेलं तसं सर्व कर्म त्या परमात्मा गोस्कर परमात्मा उद्देशाना ताची विंगड आमकां सगळे एक निस्पृह रूप आहे त्यांची एक विंगड कामन नातील तरी आम्ही चलता वयचले तेन्ना आम्ही केलेलं तसं विषय ह्या धर्मकर्मात अनुष्ठानार जत्ता म्हणून कळता तशें हांव तसले
कसं धर्मांतू कसं पुरे कोर काम सांगणे सत्यम दया शौचम तितिक्षया इज्या शमो दमः अहम अहिंसा ब्रह्मचर्यंच त्याग संतोष आजवम. सत्य आमगेला तू सत्यवंती कसका, दया पुरे जनावेरी अनुकंप सुका, तपस्य म्हणून सांगले कोरका जल जसं व्रताचरण इत्यादी कोरका, मागिरी शौच कंचे पुरे अनमाळपण कंचे कर्कट कसल्या ह्या कसल्या म्हणेल रीतीने योग्य जेवण असेल तसं चिंतन असका आज एक मस्त होऊन गेला आमच्या कर्कटे विषयी कळणं अनमाळपणे विषयी कळणं कंचे विषयाचरी आम्ही म्हणतो शौचाची मस्त होणारे वृत्तास त्यावनो शौचा विषयाचरी विशेष जाव तितिक्षा मलगडान केलं तसं कसले एक सनज काम याने असच्या पुरो त्यांना मना दुःख जाऊच्या पुरो त्या पुढे सहन बुद्धी असका तांक क्षमा पण करचे नाही आम्ही कोणाके आमगे तो कशिलाय आमगेला पशी सांगनाक आम्ही क्षम करूयात मलगडाय कसं करका तितिक्षा ते सहन करून घेऊ का इज्या योग्य जाव नसेल तसं यज्ञ यागादी करका तसं लायक भगवद्गीतेने सांगला देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयं परमवाप्स्यत. देवतांगेल अनुग्रहागोस्कर आम्ही सर्व याग इत्यादी करका त्यांनी जलरी आमगेल कंचके एक सौख्यागोस्कर सर्व वृष्टी इत्यादी दिताच अशी कंचके एक निष्काम जाऊन या प्रकृती चलो सुचा त्या देवतांगेल संतृप्ती गोस्कर याग इत्यादी करता सुका अशी क्षमः म्हणून सांगली क्षमो मनिष्ठता बुद्धी म्हणून परमात्मा सांगेल म्हणणे परमात्मा विषयाचे योग्य जावण तत्वज्ञान घेऊचे आपलो का. दमः म्हणून सांगले इंद्रिय निग्रह खंचे रीतीने आमगेल इंद्रिय आमगेल हातासना इंद्रिय निग्रह कोणची कशी म्हणून सांगले अत्यंत कठीण आहे. भगवद्गीतेन तू 3 4 पण तर्जुनीन गीता इंद्रिय निग्रह कश करता अभ्यासान करता अभ्यास कश करता हे कश करता म्हणून तसं विस्तार जाव सांगता जाल्यार अर्ध भगवद्गीते वच्चेची इंद्रिय निग्रह कश करता म्हणून सांगचार यश तांतू कसं पुरे करूनच्या कशी चिंतन करता आमगे आहार कशे असता आम्ही कशी रीतीन चिंतन करता कोणाला लोट मेळता कोणाला लोट मेळवण्याच्या अध्ययन करताना आमगे इंद्रिय निग्रह येता म्हणजे विषयीची भगवद्गीते तू विस्तार जाऊन सांगेल अशी दमः अहिंसा ब्रह्मचर्यंच कोणाके हिंसा भावनश्चारच त्यांची एक विधी असल्यावर तातू विंगड जले दसरे तजितल्या वचन असत अंग बैसून खातोर मार आणि त्या धमीर पडेल संतोष पण हे एक हिंसा भावना आमगेलांत असता अशी कसले नाही ते प्राणी तजितले असता त्याम कसले बाकी नाही त्यांची एक पाक कुटी या की ते तजितल्या कंती भोन असता त्यांची एक सन प्राणी सन जीव ताक उद्धरणार ताम कसले हानी करणार तर तजितल्या कंती माध्यम म्हणून आपण येतात त्या पडेल पुढे कसं बाद देऊची की त्या कंकी एका ठिकाण ताक उड्डोच की हे कोच की आमक भावना येता तसं लष्कराचे अहिंसा आमक कशी एक वांचा हे असं तशी या जगत त्यांनी एक जीवराज तांगेल वेरी अनुकंप सुका अंशी ह्या रीतीने ह्या कोरका जीवन कोरका मागे त्याग हा संतोष हा आमक कितली जाव का तितले आम्ही जवळ घेऊ का बरल पुरे त्यांचे रीतीने सर्व त्या परमात्मा गोस्कर सोडका मागे संतोष पाव त्यांचे रीतीने दुःखा नसुका म्हणून त्यांचे शास्त्र सांगना कष्ट काढता म्हणून सांगता शिवाय दुःख काढता म्हणून सांगनाच देहाक मालगडल पुरे त्यांचे सूत्र असेल कसं काय म्हणून सांगले देहा कष्ट आत्मा सुख तिथले याच्या पुरो ऐकताच इवन आणि गणेश मामान झाले त्याने सांगेल बापसूर या सांगताना जीवन पर्यंत देहा कष्ट काढलाय कृषी की ह्या की सर्व म्हणून देहात नाही कष्ट तशी देहा कष्ट आत्मा सुख प्रशांत आत्मा त्यांची तिरुमना गुंगळणा कसले ज्ञाना कसले ज्ञान असणारी त्यांची एक आत्मा घेणं आश्रम आज ही काम गेलं उलटा कसं देहाक सुख आत्मा दुःख देहाक कसं जाऊ का घरात एसी की रूमा या की सर्व मसाज मशीन की समावचनाशी या कुर्च की सर्व व्हीलचेअर भोवून या करून देहा पुरे सुख देऊच ज्याला आत्माक दुःखमय जावना मिळायची त्यांचे एक मना समाधान ना कसले कोरची विचार कसले एक सना जल कुठले इरिटेशन सान एक वस्तू एक कडेन दवर काशील अनेक कडेन पडेल कुठले कोप येता की ऐकन एक सपोर्ट तो पडले अंगाचे अंगार येता कसले पडेल दम कसले नेक्के जाईन कसले जाईन जलरी कोप येता हाव करतो न त्यामटा कसं गडबिडी म्हणाल रीती उल्लोचा अशी आमगेल कंचे आत्मा आमगेल प्रशांत किती होऊन गेला संतोष घेऊच्या मी किती होऊन करता असायची
दुःख घेवच्या वतासच देहा सुख कोरवचनो आत्मा संतोष आणि कोण देतासच तसले आत्मा संतोष आवचनाकाच आत्मा संतोष घेवच्या आपल्या या देहा संतोष आवचनाकाच तशी संतोषम आज मुख्य जाव का जरा परमात्मा पंचपांडव केलं पंचपांडवा तू जवच्या योग्यतेने बेम होड जलरी अर्जुना मस्त उपांदर लाग कारण कसं लय म्हणून सांगले रे अर्जुन म्हणाल नामान धरलेलं आहे म्हणून सांगतात कसं लाय का म्हणून सांगले रे अर्जुन म्हणाल आज जेवशील तसं म्हणून आज जेव म्हणा कसं लाय म्हणून सांगले रे मनोवाक कायशु एक रूपत्व मना कसं असता त्यांची तोंडार कसं असता त्यांची क्रिया ह्या मुख्य अवकाश आज एक उल्लोच एक मनांत कंची विंगड कोणचे विंगड दुसरे अशी जेवच्यानाची मना कसं लेखताची मना कसं संकल्प असता त्यांच्या मी उत्तरारी हाडका आज एक सांगताच उत्तरा सांगू नका तो सांगल्यार विपरीत सांग तागे प्रचंड तो कशी म्हणून सांगणार रे आम्ही ह्या सांगल्यार का अनेक करतलो तशें जावन मना आशिल्लें केतलें भायर घालनाच उत्तरा निगड उलोच करची हें तेतून कसं येता लागीशी लाग बेजार येता ते महाराज तू जाय म्हणून गेल्यार जाय म्हणाल हांव दिन आशिल्लो हें नाक्क म्हणून सांगून दीत तरी बेजार कोण बेशी कसं लाग अशी शरत आर्जव सुका स्ट्रेट फॉरवर्ड म्हणतात स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे नको पळय हे सुका आम्ही स्ट्रेट फॉरवर्ड आज मस्त जनाल कसं म्हणून सांगले रे हा स्ट्रेट फॉरवर्ड सुका म्हणून सांगून तेद्रा मेळ्ळें आमकां पालगड म्हणना या म्हणना तितीक्षणा आज या ना अनुकंपना दय ना स्ट्रेट फॉरवर्ड मिगेल गुण तशी ह्या वेळी गुण नाही भरलेले गुण पळोवनूच स्ट्रेट फॉरवर्ड सुका तांकां केद्राच्या कसं बेजार जाय सत्यम वद प्रियम वद सत्य म्हणका प्रिय म्हणका तसं सत्य प्रिय म्हणून त्या रीतीने एक रूपार सुका आणि तशीच काम असू केलो जन उत्तराक आणि मनान मात्र काम कसं ना तसेच शाखेनच कामा नाही करताना उत्तरा नाही करताना मना नाही करताना एक रूप सुका त्या आर्जव तसल्या आर्जव युक्त जावन असेल तसल्या जीवन जावका स्वाध्याय समद्र सेवा आमगे खंयची वर्णाश्रमा सांगितलं तसं अध्ययन आमक योग्य जावन असेल तसं अध्ययन हे आम्ही कोरका तदनंतर समद्र योग्य जावन असेल तसल्या सर्व भूतांते जलरी एक रीतीने पळोच आमक कशी जीवन अधिकार असेल तशी तांके जलरी जीवन अधिकार असला तसं का भावन आमगेला का मनुष्यांगेल व्हड बुद्धी कसल्या म्हणून सांगला रे आम्ही सर्वोत्तम म्हणले करू आम्ही सर्वश्रेष्ठ म्हणून सांगू बिमला खंयची एक प्राणी जीवनात अधिकार ना म्हणून लेखताच हे अष्टाना तांके जलरी जीवन अधिकार असेल तशी समत्व सुका श्रवण कोरका परमात्मा कीर्तन मनन निधिध्यासन इत्यादी कोरका तशीची विशेष जावनो ब्रह्मचर्य आदी अन्य असताना त्यांनी कसं बोले कोरका म्हणून सांगले रे आम्ही षटकर्मी ब्राह्मण म्हणून सांगता आम्ही अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह तशीची यजन याजन म्हणून तसं स कर्म आमक सांगेल आम्ही योग्य जावन असेल तसले आमगेले शास्त्राध्ययन कोरका पाठ काढका पूजन खंयची एक याप कोरका याप निडार हंदुकून प्रेरण करून कोरवका मागिरी दान प्रतिग्रह आम्ही दान स्वीकार कोरका आम्ही दान दिवका हे आमगे षटकर्म ब्राह्मण कोण की क्षत्रिय सची त्यांनी लोकपालक सर्व जनांके जलरी एक रूपता हे पुरे क्षत्रिय धर्म तंते आपास त्यांनी त्रिकर्मी त्यांनी यजन कोरका स्वाध्ययन कोरका दान कोरका कोण की वैश्य सची वैश्यान कसं कोरका म्हणून सांगला रे कोणाकी एक मोस करणं अशी योग्य जाऊन कसं कसं पदार्थ पुरे जना मिळका त्यांचे उद्यम कोरका शूद्रान कसं कोरका पुरे जनाके परिचर्य कोर योग्य रीतीने समाज चलचित चलाय शुद्धता त्या शूद्रांगे नाताश शूद्र म्हणा शब्द अर्थूची शुद्ध संपादन करतलाय शुद्धम रक्षयते कंचकी शुद्ध तसं त्या संरक्षण करतलाय म्हणून ही न म्हणाल तू खंडिता के ना शास्त्रांत जलरी आज कसं येता कंचकी एक नाव म्हणाल रीती त्यांनी हीनच पळयतात तशी खंडिता के ना शास्त्रांत विशेष जावन तांक मर्यादस अशी तांकांनी अध्ययन कोरका तशीची अनेक मस्त पुरे सांगला जाल्यार सांगताना मस्त कोड लागतले म्हणून कारण आहे रप्तास कसं लायक खंयची रीती कोणकी वाटेक गेलं तसं चलयान कशी सुका आणि घरा कशी चोलका म्हणाल विस्तार जाऊन सांगता तेदान सांगताना आज जायना म्हणून सांगता जाल्यार परिस्थिती येता तेदान पुरे जनाके कोणाके मन दुखची तसं सद्भाव नसता तसं एक जेवची नाक्का म्हणाल कारण आहे आईचे ते खंयची एक हे असं ते तुमका हजेरीची संदेशारी कळलो म्हणले का
तसले एक हज्जेन करताना असले योग्य जावन असेल तसले धर्मान करताना कोणाले निमगीतास धर्मराय निमगून घेतास यमधर्म निमगून घेतास कशचोल काम म्हणजे अत्यंत एक वॉर्निंग देतास हा तुमक कसल कोर काम म्हणून मग कळली म्हणून सांगू नकाच मागीर मुखार सून यमधर्म आले तर आरापताना मग कसं कोळका कसं कोरका असेल म्हणून मग गोत ना आशिल्ल्या तसे अज्ञानान केलं म्हणून खंडिताचे सांगू नकाच तुमक कसं जाव का म्हणून आवाज येऊ नये आम्हाला रीतील यमधर्म नारदाल कडेन सांगून पुरे जना मेळका आमळाल कडेन आपा शुकाचार्याल कडेन परीक्षिता सांगून आपास शौनका निमगेलेला सूताचार्याल कडेन सांगून तीन पण सांगून तेवे विधवी असा बोलंद वर्तन कला अशे तर कडेर म्हाका हें गोत नाशिल्लें म्हणून सांगच्याक अवकाश पडोनच म्हणून ह्या रीतीरी सर्व आम्ही कोरकाचरण धर्म इत्यादी सांगितलं असं विस्तार जाऊन सांगला सोळा अशी विस्तार जाऊन सांगला तसं धर्मनिष्ठ इत्यादी आमगेला जावची तशें तुका योग्य जाव कितली साध्य स्थितीत कालान करताना मस्त आमकां हें आसना जाल्यार ते कोरचेक भावने विंगड प्रभावान कोरची विंगड आम्ही जावन आलस्यान आम्ही जावन आमगे मनान कोरचे त्याश्चानज तशी योग्य सिद्धारी आमगे मन इत्यादी वचका म्हणून रीतीरी हे उपदेशू इत्यादी नारदाल करेन ते यमधर्मान म्हळ्यार युधिष्ठिरान घेतिलो तसले युधिष्ठिराल अनुग्रहान नारदाल अनुग्रहान शुकाचार्याल अनुग्रहान परीक्षिताल अनुग्रहान इत्यादी सर्व तांगेर पुण्या फलान आम्ही आज ऐकलेले साठी तशीची त्या परमात्मा अद्भुत जामशेल नरसिंहाल अंगाशील पुरे जनांकी जरे आमगे विजय स्वाम्यान तुझे प्रतिष्ठापन म्हणून दिलेलं नरसिंहाले नित्य निरंतर तुम्ही सेवा पूर्णशिलेच त्या इष्टदेव जावन तो नरसिंह मेळला तुमका तसं नरसिंहाले अद्भुत जामशेल कसं कहाणी सांगका बदल रे सांगका म्हणले की जाल्यार सांगील रीतीर पळयतना त्या नरसिंहानाची त्या रीतीरी तुमगे इष्ट जलल दखून आणि काही चढची हाडयलं तसं त्या नरसिंहाल अनुग्रह नित्य निरंतर तुमगेला रस खंडित ताची गोस्कराची हें जाला अनेके मुखार भक्तीचे आणि देवाल हातू कशी म्हणून सांगली आजेची अनेके तेवचे कंपाऊंड इंटरेस्ट घेतात दवरलेले ताक वाडे वाडी येऊन अनेके चढ जावन वच तशी त्या परमात्मा प्रसन्नता परमात्मा प्रसाद परमात्मा वे भक्ती त्या अनेके वर्धन जाता असता तसले त्या परमात्मा अनुग्रहान तजी आमगे रीतीरी ऐकलं जसं या सर्व आमगे जीवनांतू ते परिपालन करत जावं भागवत म्हणून तसं नाव भागवत वैष्णव म्हणून नाव असेल त्या नाव अनेके स्थिर जाम यथार्थ जाम अन्वर्थ जाम युक्त जावं परमात्माला प्रार्थना करून श्री कृष्णार्पणमस्तु.